आजकाल कसं झालंय, आय लव्ह यू पटकन निघतं, हं. पण आय लिसन यू अ, निघत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ऐकून घेत नाही, त्याच्या हं. मनातलं जे द्वंद्व आहे, त्याच्या मनातली जी पीडा आहे, त्याच्या मनातली जी अगतिकता आहे, ती जोपर्यंत तुम्ही ऐकून नाही घेणार, तोपर्यंत त्याचं मन खाली होणार नाही. हं. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच झालेला आहे, की ऐकून कोणाला नाही घ्यायचं आहे, सांगायचं सांगाय सर्वांना आहे. सगळ्यांना. करेक्ट. म्हणजे जीभ मोठी झाली आहे, कान छोटे झाले. स्ट्रेस नेमका तेव्हा होतो, जेव्हा तुम्ही म्हणजे व्यक्ती हं. आणि परिस्थिती याच्यामध्ये व्यक्ती छोटा होत गेला आहे आणि परिस्थिती मोठी होत ओके. गेलेली आहे. ओके. आणि ज्यावेळी व्यक्ती मोठा असतो आणि परिस्थितीला तो तोंड देऊ शकतो, सामोरा जातो आणि हां. परिस्थितीसाठी कुठेही उन्हाळा असो, पावसाळा असो, मी मॅनेज करून घेईल. हां. तो व्यक्ती तुम्हाला स्ट्रेसमध्ये दिसत नाही. आजच्या पिढीला कसं झालेलं आहे ना, की जे आम्ही नाही घेऊ शकलो, हां. ते तुम्ही होऊन दाखवा. करेक्ट. म्हणजे आम्ही जर आय-एस नाही होऊ शकलो, तर माझ्या मुलांनी आय-एस व्हावं. हं, हं. मग भलेही त्याच्या चक्करमध्ये त्याला मायग्रेन होऊ दे हां. किंवा त्याच्या चक्करमध्ये त्याला काही गॅस्ट्रिक गट इश्यू येऊ दे किंवा त्याला वीकनेस येऊ दे किंवा त्याच्या डोक्यावरचे केस जाऊ दे. आज तुम्ही हां. बघा हेअर फॉल हा असा इश्यू हो. लहानपणापासून आहेच ग्रेइंग आहे. ऑफ हेअर्स करेक्ट. लहानपणापासून चालून जातं. बिकॉज डिप्रेशन ही जी गोष्ट आहे, की बाबा घरातला एखादा व्यक्ती जवळचा कोणीतरी गेलाय आणि म्हणून त्यातून तो बाहेर आलेला नाही आणि म्हणून तो डिप्रेशनमध्ये आहे. आता ही नैसर्गिक गोष्ट ही होणारच आहे. पण ह्या सिच्युएशनमधून जर पटकन बाहेर यायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? भीती ही मुळापासून आपल्या प्रिमिटिव्ह स्टेजपासून आलेली आहे. म्हणजे आपल्या हं. पूर्वजांच्या पूर्वजांपासून मी सांगितलं ना, जसं हां. रेप्टिलियन ब्रेन म्हणजे प्राण्यांमध्ये होती. हं. त्यामुळे तुम्ही भीतीला पूर्णतः नष्ट करू शकतो. हां. हा मोठा एक म्हणता येईल ना, की हास्यास्पद उदाहरण आहे. ओके. म्हणजे भीतीला तुम्ही कसं काय? कारण की भीतीचं कारणच आहे तुम्हाला तुमच्या शरीराला प्रोटेक्ट करणं. ओके. जसं तुम्हाला जर उंचीची भीती नसेल, तर तुम्ही हं. 10व्या मजल्यावरून उडी मारून द्याल. आ, तुम्हाला जर पाण्याची भीती नसेल, तर तुम्ही वाहत्या पाण्यात काय आणि समुद्रात काय उडी मारून द्याल. करेक्ट. तुम्हाला जर फेल होण्याची भीती नसेल, तर तुम्ही कधीच अभ्यास करणार नाही. अ, तुम्हाला जर नोकरीवरून काढण्याची भीती नसेल, तर तुम्ही कधीच नोकरीवर तो परफॉर्मन्स देणार नाही. सो भीतीचा जो मूळ आहे, ते तुमच्या प्रोटेक्शनसाठी जनरली आपल्या मराठीमध्ये म्हणतात, की स्वभावाला औषध नाही. हां. पण आम्ही होमिओपॅथीमध्ये म्हणतो, की स्वभावालाच औषध औषध आहे. आहे. कारण की हां. जोपर्यंत तुम्ही स्वभावाला औषध देत नाही, तोपर्यंत कितीही शरीराला औषधं दिले, तरी तो रोग बरा होऊ शकत नाही. तर ओके. शरीराला आणि स्वभावाला धरून देणारी औषध जी पॅथी, जी उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी. सिच्युएशन कुठलीही येऊ दे, हं, हं. आपण रेडी असलं पाहिजे. अजिबात घाम फुटणार नाही, श्वास वाढणार नाही, दम कोंडणार नाही, काहीच होणार नाही. अशा टाइपचा व्यक्ती किंवा एखादी स्त्री, एखादा मुलगा आपल्याला जर घडवायचा आहे किंवा तो तसा झाला पाहिजे, यासाठी काय करता येईल? सायकोथेरपी असू द्या, होमिओपॅथी असू द्या, समुपदेशन काउन्सिलिंग असू द्या किंवा इतर कुठल्या थेरपी असू द्या. तुम्ही ज्या दिवशी मनाच्या आवाजाला ऐकणं बंद केलं, हं. त्या दिवशी शरीर किंचाळणार. ओह! म्हणजेच त्याला आजार म्हणतो, रोग म्हणतो, डिसीज म्हणतो. करेक्ट. तर मनाचा आवाज ऐका, नाहीतर एक दिवशी शरीर किंचाळणार. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. एक व्यक्ती रोज ऑफिसला जातो, हसतो, सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलतो. पण तरीही रात्री त्याला झोप येत नाही. छातीत धडधड, मनात भीती, काळजी, सतत निगेटिव्ह विचार. हळू करून आयुष्य बदलायला लागतं. हे नेमकं का होत असेल? हा एन्झायटी आणि डिप्रेशनचा एक संकेत तर नाही? याच विषयावरती आपण अनेक गैरसमज आज दूर करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, अभ्यासपूर्ण आणि अनुभवातून असणार आहे. सो त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. येस, आणि आज याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर हर्षल राऊत सर, जे होमिओपॅथिक तज्ञ आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझा सर्वप्रथम आपल्या सर्व दर्शकांना प्रेमाचा नमस्कार. माझं नाव डॉक्टर हर्षल राऊत आहे. मी गेले 19 वर्ष नवी मुंबई इथे होमिओपॅथिक आणि सायकोथेरपी
दोन्हींची प्रॅक्टिस करतो आणि मागच्या 19 वर्षामध्ये स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या सर्व समस्यांवर एक सायकोथेरपी म्हणून म्हणजे एक उपचार पद्धती जिथे आपण संवाद साधून, जिथे आपण त्या व्यक्तीशी बोलून त्याच्या मनातल्या सर्व काही अशा व्याधी आहेत, सर्व काही असे अ, जे त्यांनी कोणाशी शेअर नाही केलेले आहे किंवा जे कोणाशी त्यांच्याशी कधी संवाद झालेला नाही, त्या विषयावर चर्चा करून आणि प्लस होमिओपॅथीच्या माध्यमातून एक उपचार पद्धती म्हणून त्यांना एक पूर्णतः कंप्लीट परमनंट रिकव्हरी आणि रिझल्ट येतो आणि याच्यामध्ये असं समजा की हा विषय माझा जेवढा जिव्हाळ्याचा आहे, हां, तेवढाच हा विषय सध्याच्या परिस्थितीमध्ये हां. जिव्हारी लागलेला सुद्धा आहे. त्यामुळे माझ्या या संवादातून मी अशी अपेक्षा ठेवतो आणि उद्देश ठेवतो की काही जीवांना, काही मनांना आपण जरूर एक दिलासा आणि एक आशेचा आणि उमेदीचा एक विश्वास मात्र नक्की देऊया. सो डॉक्टरांनी सांगितलं की एक्झॅक्टली आजचा विषय आपला कुठला आहे, कुठल्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. डॉक्टर आपण सुरुवात करूयात. पहिला हाच प्रश्न आहे की प्रत्येकजण म्हणतो की मी खूप स्ट्रेसमध्ये. सो एक्झॅक्टली हा स्ट्रेस म्हणजे नक्की काय? अगदी बरोबर आहे. म्हणजे लहान मुलापासून तर मोठ्या थोरापर्यंत स्ट्रेस हा शब्द एवढा कॉमन झालेला आहे, की कुणालाही थोडा जरी तणाव असला, थोडी जरी त्यांना अशी डिस्कम्फर्ट असेल, अस्वस्थता असेल, तरी त्याला ते स्ट्रेसचं नाव देतात. हां. बट तो स्ट्रेस जो आहे, तो साहजिक आहे. कारण की तो माझी उद्या परीक्षा आहे हं. किंवा माझा उद्या इंटरव्ह्यू आहे किंवा माझं लग्न ठरलंय किंवा मला ओके. बघायला येतंय. हे सगळे असे छोटे इन्सिडन्सेस असतात, मोठे, छोटे किंवा ट्रॅफिक आहे किंवा मला माझ्या बॉससोबत मीटिंग आहे आणि ती हां. मीटिंगवर वेळेवर पोहोचायचं आहे. मला फ्लाइट पकडायची आहे. तर या सर्व संदर्भामध्ये जेव्हा आपल्याला वाटतं, की मी धावपळगईत आहे किंवा मी काही अचीव्ह करण्यासाठी काहीतरी मी एक प्लॅन करतोय. हां. तर तो जो स्ट्रेस असतो, तो एकदम साहजिक आणि एकदम नॉर्मल ज्याला आपण असं समजूया, की ती शिंक आहे, जी ओके. थोडी धूळ आली की आपल्याला येते. हां, तसा हां. तो स्ट्रेस आहे. बट जो स्ट्रेस हा जो शब्द आहे, तो खऱ्या अर्थाने तेव्हा मॅटर करतो, ज्यावेळी तो तुमच्यासाठी एक क्रॉनिक पॅटर्न बनून जातो. ओके. म्हणजे छोट्या गोष्टीसाठी तर छोट्या, मोठ्या गोष्टीसाठी तर मोठ्या, म्हणजे क्षुल्लकातील क्षुल्लक गोष्टीसाठी ज्यावेळी तुम्ही स्ट्रेसफुल होता, हां. म्हणजे तुमचा तो एक स्वभाव बनायला लागतो, ओके. की टू मच ऑन माय प्लेट. माझ्यासाठी आता हे सर्व काही अति होत आहे. ओह! म्हणजे जेव्हा तुमचं मन, तुमची जी ऊर्जा आहे, ती बाहेरच्या परिस्थितीला सामोऱ्या जाण्यासाठी कमकुवत पडत आहे, ओके. कमी पडत आहे. ओके. हां. तुमची ऊर्जा आणि बाहेरची परिस्थिती याच्यामध्ये जे एक प्रपोर्शन असावं, हां. ते कुठेतरी बिघडल्या गेलेलं आहे. ओके. त्यावेळी मग आपण परिस्थितीला, व्यक्तीला किंवा बाहेरच्या सामाजिक व्यवस्थेला दोष हां. देतो, की ते माझ्यासाठी आता अति झालेलं आहे. हां. आता मला सुसह्य नाहीये ते, आता सहन होत नाहीये. करेक्ट. त्यावेळी तो व्यक्ती त्याची झोप उडते, त्याची भूक कमी होते, त्याचं वजन कमी व्हायला ओके. लागतं. कधी-कधी त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला म्हणजे म्हणतात ना, आट्या येतात. हां. तसंच प्रकार जो होतो किंवा तो व्यक्ती सडनली तुम्हाला असा चिंताग्रस्त दिसायला लागतो. त्याच्या आवाजात, त्याच्या बोलण्यामध्ये. ती जी ओके. एक प्लेफुलनेस असला पाहिजे, हां. एक खेळकर आणि स्मित हास्य असायला पाहिजे. ते कुठे जेव्हा जायला लागतं, त्यावेळी आपण त्याला म्हणू, की तो खऱ्या अर्थाने आता स्ट्रेसमध्ये आहे. पण मग अर्थात जसं तुम्ही म्हणालात, की वृद्ध व्यक्ती असो किंवा लहान मुलगा असो, प्रत्येक व्यक्ती हो. स्ट्रेसमध्ये आहे. पण मग स्ट्रेस येण्याचं एक्झॅक्टली कारण काय? हां, तर त्याचं साधं एकच कारण आहे, की तुमची ऊर्जा आणि बाहेरची परिस्थिती हं. यामध्ये कुठेतरी समतोल ढासळलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, तर जेव्हा आपण म्हणतो मला ॲलर्जी झाली, हां. म्हणजे धूळ किंवा डस्ट किंवा अगरबत्तीचा हं. धूर किंवा इतर काही असे स्मोक, थोडं जरी मला गेलं तरी मला शिंका सुरू होतात बरोबर. किंवा मला सर्दी होते. हं. म्हणजे तुमची इम्युनिटी कुठेतरी कमी पडत आहे. ओके. कारण की त्याच वातावरणात इतर काही 4 लोकं आहेत, त्यांना तर ती शिंका येत नाही, त्यांना तर ॲलर्जी होत नाही, हां. त्यांना सर्दी होत नाही. करेक्ट. म्हणजे तुमची इम्युनिटी कमी पडते. बरोबर. त्याचप्रमाणे मनाची जी ऊर्जा आहे, मनाची जी ओके. शक्ती आहे, मनाची जी ती पेलण्याची ती हं. तोल, ती जबाबदारी, ते चॅलेंजेस, ते जे संघर्ष आहे, हां. त्याला झगडण्याची, लढण्याची जी तुमची वृत्ती आहे, शक्ती आहे, ती ज्यावेळी कमी पडते, ओके. त्यावेळी तुम्ही परिस्थितीला तोंड द्यायला, सामोरे जायला
जेव्हा तुम्ही म्हणजे व्यक्ती हं. आणि परिस्थिती याच्यामध्ये व्यक्ती छोटा होत गेला आहे आणि परिस्थिती मोठी होत ओके. गेलेली आहे. आणि ओके. ज्यावेळी व्यक्ती मोठा असतो आणि परिस्थितीला तो तोंड देऊ शकतो, सामोरा जातो आणि परिस्थिती हां. त्यासाठी तेवढी मॅटर करत नाही, की कुठेही उन्हाळा असो, पावसाळा असो, मी मॅनेज करून घेईल. हां. तो व्यक्ती तुम्हाला स्ट्रेसमध्ये दिसत नाही. ओके. उदाहरणार्थ जसं एकाच कंपनीमध्ये 2 कर्मचारी आहे. हं. सेम काम आहे, सेम कार्य आहे, सेम कामाची वेळ आहे, सगळं आहे. हां. एक आपला हसत मजेमध्ये जातो, हसत मजेमध्ये हं. येतो आणि एक आपला नेहमी त्या टेन्शनमध्ये, त्या स्ट्रेसमध्ये दिसतो. तर काम तर तेच आहे, पण 2 व्यक्तीचा जो हँडल करण्याचा, त्याला मॅनेज करण्याचा, हां. त्याला पेलण्याचा जो कॅपॅसिटी आहे ती कमी पडते. ओके. आणि फिजिक्सच्या भाषेत हां. बोलायचं झालं तर एक फॉर्म्युला आहे, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे काय? तर तुमचा जो स्ट्रेस आहे तो फोर्स आहे, म्हणजे वरतून हां. जो फोर्स आहे आणि तुमचा एरिया म्हणजे तुम्ही समजा तुमची हां. ऊर्जा. तर स्ट्रेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणजे जेवढा जास्त स्ट्रेस तेवढा कमी एरिया आणि जेवढा ओके. जास्त एरिया तेवढा कमी स्ट्रेस. तर एरिया ओके. इथे आपण गृहीत धरूया की तुम्ही आहात. बरं. एरिया म्हणजे नॉट एक्झॅक्टली द व्हॉल्यूम बट तुमची ऊर्जा, हं. तुमचे विचार किंवा तुमचा दृष्टिकोन त्या ओके. परिस्थितीकडे बघण्याचा, त्या परिस्थितीला पेलण्याचा, बरं. तो जिथे ओके. डगमगतो, तो जिथे ढासळतो, तिथे तुम्ही स्ट्रेसमध्ये लँड झालेले आहात. पण मग अर्थात आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की ट्रेन पकडायची आहे किंवा फ्लाइट पकडायची आहे, कुठेतरी जायचंय आणि मग नंतर तो स्ट्रेस यायला लागतो. बरोबर. पण मला थोडंसं सायंटिफिकली उत्तर हवंय, की हे होतंय. म्हणजे समजा आता ट्रेन करेक्ट. लागलेली आहे आणि मला जायचंय आणि मला पोहोचेल की नाही ही भीती आणि म्हणून तो स्ट्रेस आलाय. बरोबर बरोबर, आहे. बरोबर. मग ह्या गोष्टी होऊ नयेत, हा स्ट्रेस येऊ नये म्हणून एक्झॅक्टली आपण आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये काय रूटीन बनवायला पाहिजे, जेणेकरून अशी परिस्थिती जर आली, तर स्ट्रेस येऊ नये? हां. तर त्याला जर तुम्ही एकदम वैज्ञानिक आणि सायंटिफिक दृष्टिकोन बघितला ना, तर ज्या वेळी तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता, हां, त्यावेळी तुमची सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम म्हणजे आपल्या नर्व्हस सिस्टमचे ज्याला आपण मराठीमध्ये मज्जासंस्था हां. म्हणतो, पण ती कधीच मज्जासंस्था नसते. ती मजेत नाहीच आहे. ती ओके. मज्जा असती, तर आपण आज चर्चाही नसती करत हां. राहिलो या विषयावर. पण ती मज्जासंस्था फक्त नावाला मज्जासंस्था राहिलेली आहे. तिच्यामधली मज्जा गेलेली आहे आणि तिथे सज्जा उरलेली आहे. तर ती मज्जासंस्थेचे 2 पार्ट असतात. त्याला म्हणतात, की पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आणि सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. तर ज्यावेळी आपण एखाद्या ओके. स्ट्रेसमध्ये जातो, एखाद्या अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये जातो, म्हणा कुठलीही म्हणा, बस पकडायची आहे म्हणा, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, एक्झाम आहे, व्हॉटएव्हर. हां. कळत किंवा नकळत तुमचं असो किंवा नसो, तुम्ही सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमला स्विच होता. ओके. का? कारण की तुम्हाला काही ॲक्शन घ्यायची आहे. हां, तुम्हाला धावायचं आहे, पळायचं आहे किंवा तुम्हाला काही शारीरिक बल तिथे लावायचं आहे. हां. तुमच्या मसल्स तिथे फ्लेक्सिबल असल्या पाहिजे. तुमचं ब्लड फ्लो थोडा वाढलेला असला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये तेवढी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, की करेक्ट. तुम्ही त्या ॲक्शन घेऊ शकाल. हां. तर तो जो असतो त्याला आपण सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम म्हणतो. तर ओके. त्यावेळी सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं एक हां, संप्रेरक हां. तयार करतं हं. आणि ते सिक्रेट व्हायला लागतं. जे ओके. तुम्हाला काही ॲक्शन घ्यायला प्रवृत्त करतं. हां, पण ज्यावेळी हे कॉर्टिसॉल सतत सिक्रेट होत असतं, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ की तुम्ही काही ॲक्शन घेत आहात, नाही घेत आहात. म्हणजे तुम्ही हां, आता इथे बसलेलो आपण. हां. आपण एका काही विषयावर बोलतोय आणि तरीसुद्धा माझ्या शरीरात एक टेन्शन बिल्ड होत आहे, एक स्ट्रेस बिल्ड होत आहे. ओके. आता तर परिस्थिती शांत. आता ना मला हं. कुठे इंटरव्ह्यू आहे, ना मला बस हां. पकडायची आहे, ना मला काही आहे. म्हणजे बरोबर. समजा ऑफिसमध्ये असताना तो व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे हे समजू हं. शकतो. पण घरी आला, घरी बसून तो शांत हां. बसला, थंडगार पाणी प्याला, पन्हं प्याला, कोकम सरबत पिला, तरीसुद्धा तो जर स्ट्रेसमध्ये आहे, म्हणजे तरीसुद्धा त्याच्या शरीरात सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ओके. ॲक्टिव्ह आहे. ओके. हां. घरी येऊन सुद्धा तो त्याच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल रिलीज होत आहे. हां. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी म्हणजे साधं म्हणता येईल तर सर्वात महत्त्वाचं असतं ना, तो तुमचा श्वास असतो. ओके. श्वास जेव्हा बदलतो, हं. तेव्हा असं समजा की तुमची पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक सिस्टम स्विच होत असते. बरं. सो ज्यावेळी व्यक्ती एका टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये असतो, त्यावेळी नकळत त्याचा श्वासोश्वास हा वाढलेला असतो किंवा ओके. त्याच्यामध्ये चेंजेस असतो. तुम्ही हं. बघा जेव्हा राग येतो, चिडता हो. तुम्ही,
ऑटोमॅटिकली तुमचं ब्लड प्रेशर ब्रीदिंग आहे होते, वाढतं. तुमचं ब्रिदिंग वेगळं असतं. तुम्ही जेव्हा एकदम वैतागलेले असता, तुम्ही हां. एकदम फ्रस्ट्रेट झाले, तुम्ही आता असं म्हणजे आता नकोसं वाटतंय, आता हां. चिड होत बसले. कशा आवाजामुळे म्हणा किंवा कुठल्या पावसामुळे म्हणा किंवा हं. ट्रॅफिकमुळे म्हणा, नकळत तुमचा श्वासोश्वास हा चेंज झालेला असतो. तुमचा हं. ब्रीदिंग पॅटर्न चेंज होतो. आणि ज्यावेळी तुम्ही रिलॅक्स असता, प्रसन्न असता, हं. कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी गेलेले असता किंवा कुठल्या मित्रासोबत गप्पा मारत हं. असता किंवा तुम्ही काहीतरी आनंदाची गोष्ट ऐकली, हं. नकळत तुमचा श्वासोश्वास हा मंद असतो किंवा हां. संथ असतो, डीप असतो. हा जो फरक आहे, तो नकळत होत आहे. करेक्ट. ज्यावेळी तुम्ही ही स्वतःला सवय लावली, की मी आता काही कामावर आहे का? मी आता हं. काही ॲक्टिव्हिटी करत आहे का? मी आपला निवांत बसलेलो आहे. तर मग मी निवांत बसलेले असताना माझ्या श्वासोश्वासाला सुद्धा मी निवांत करावं. ओके. त्याला सुद्धा थोडं संथ करावं. त्याला सुद्धा म्हणावं, की "बाबा रे, आता आपण कुठल्या ड्युटीवर नाही आहोत, हां. बॉर्डरवर नाही आहोत. तेव्हा रिलॅक्स हो, शांत हो." त्यावेळी काही छोटंसं म्युझिक लावावं. ओके. म्हणजे माझ्या आवडीचं एक YouTubeवर म्युझिक आहे आणि हं. मला सांगायला आवडेल तुमच्या सर्व प्रेक्षकांना हं. आणि सर्व लोकांसाठी. तर रागा बिंदू म्हणून एक ओके. चॅनल आहे. छान हां. चॅनल आहे. हं. चॅनलला प्रमोट नाही, पण हं. चॅनलची ती स्तुती आहे, प्रशंसा आहे. ते म्युझिक मला प्रचंड आवडतं. म्हणजे तुम्ही साधं जरी ते म्युझिक लावून बसले, हां. भले तुम्ही मेडिटेट करा किंवा नका करू. तुम्ही कुठला नामजप करा, करू. ते म्युझिक लावून तुम्ही जरी बसले, हं. रागा बिंदू ओके. चॅनलचं नाव आहे. त्यात हं. भरपूर त्यांचे व्हिडिओज आहे, भरपूर त्यांचे संगीत आहे. क्वाएट माइंड म्हणून आहे किंवा मेडिटेटिव्ह असे. ते लावून जरी बसले ना, तरी तुम्हाला लागलीच 10 ते 15 मिनिटामध्ये तुमच्या श्वासाची गती संथ झालेली दिसेल. ओके. तर हे याला म्हणतात कॉन्शियस ब्रीथिंग. हं. जे स्ट्रेसमध्ये होत आहे ते अनकॉन्शियसली होत आहे. करेक्ट. पण आता तुम्ही शांत बसले. आता तुम्ही घरी आले, तर तुम्ही तुमच्या मुलासोबत खेळताय किंवा तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी गप्पा मारताय किंवा मित्राशी बोलताय. मेक शुअर की तुम्ही तुमच्या श्वासाच्या गतीला थोडं लक्ष देऊन ओके. संथ करा ओके. आणि त्या कॉन्शियस ब्रीथिंगनी तुम्ही डीप ब्रीथ करणे किंवा जर तसंही होत नाहीये, तर साधं हे म्युझिक लावा हं. किंवा कुठल्यातरी मंत्राचं चॅन्टिंग लावा आणि त्या चॅन्टिंगला नुसतं ऐकत राहा. ओके. त्या ऐकण्यानी सुद्धा, त्या ध्वनीनी सुद्धा तुमच्या ब्रीथिंगला एक संथ, शांत असं स्वरूप मिळालं जातं. ओके. ते छोट्या-छोट्या गोष्टी आहे. याला हं. काही असं मोठा पैसा लागतो किंवा मोठं काही हं. डॉक्टरकडे जा, थेरपिस्टकडे जा किंवा मेडिसिन घ्या, असं काही नाहीये. ओके. तर सगळ्यात पहिले श्वास. ओके. श्वासाला जर तुम्ही संथ केलं, तर तुमचं आयुष्य पण लांबतं आणि तुम्ही त्याचं जर मी एक एक उदाहरण म्हणून देतो. हां. जो आपला कासव असतो, हां. टॉर्टॉइज, तो 150 वर्ष जगतो. कारण की तो एका मिनिटामध्ये हार्डली 3 ते 4 वेळा ब्रीथ करतो. ओह! आणि तेच एक कुत्रा बघा, तो एका मिनिटामध्ये मी जर अंदाज जरी बांधला हां. तरी कमीत कमी 25 ते 30 वेळा ब्रीथ करतो. म्हणून तुम्ही कुत्र्यांना जेव्हा बघता म्हणजे डॉग्सला जेव्हा बघता, हं. पेट्स असू द्या किंवा ते असे एकदम ब्रीथिंग त्यांची हां. फास्ट होत राहते. म्हणजे तोंडाने श्वास लिटरली घेतात. फोन फोन हं. लावून तुम्ही ऐकू शकता. हं. आणि तो जगतो 12 ते 18 वर्ष मॅक्सिमम. हं. त्यांचं जे ॲव्हरेज लाईफ आहे. आणि कासव तो संथ श्वास घेतो, तो 150 वर्ष जगतो. हं. तर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला लॉन्जिटिव्हिटी पाहिजे, हां. तर श्वासाची गती ही स्लो आणि संथ असावी. ओके. जेवढा श्वास संथ, तेवढं जीवन ओके. लॉन्जिटिव्हिटी. श्वासाची गती कमी करून जीवनाची गती वाढते. जीवनाला तुम्ही अजून लांब आणि अजून सुकर बनवता. सो एक अजून त्याच्यावर दुजोरा म्हणून एक दुसरा उपाय म्हणा, की दुसरं सोल्युशन, हं. की ज्यावेळी तुम्हाला अशी काही परिस्थिती असते, की तुम्हाला काही तुमच्या वरिष्ठ व्यक्तींना, तुमच्या बॉसला किंवा तुमच्या काही इंटरव्ह्यूला जायचं आहे. तुम्हाला काही असं मोठं कार्य घडित आहे. हं. तुम्हाला माहिती आहे, की मला आता या इंटरव्ह्यूला जायचं आहे, मला माझ्या बॉसला भेटायचं आहे किंवा माझ्यासाठी असं काही मोठं चॅलेंजिंग सिच्युएशन मला हं. दिसते आणि त्यातून मला काही मागे हां. वळण्याचा उपाय नाही आहे, पर्याय नाही. त्यावेळी तुम्ही जर तुमच्या शरीराला आणि मनाला ही समजूत घातली आणि हा पॉइंट ऑफ व्ह्यू दिला, की हे तर माझ्यासाठी आता हं. करायचंच आहे. हे तर कार्य माझ्यासाठी आता निश्चितच आहे. हं. तर ती जी सर्टन्टी तुम्ही स्वतःच्या मेंदूला आणि शरीराला देता, की मजबुरी का नाम महात्मा हां. गांधी. हां. आणि त्यावेळी तुमच्या ब्रेनला एक सिग्नल जातो सर्टन्टीचा आणि त्या सर्टन्टीमध्ये सुद्धा तुमचा मेंदू आणि शरीर
शांत व्हायला लागतं, की हे आता आपल्याला करायचंच आहे. जसं पाऊस आहे आणि पावसामध्ये जर मुलाला शाळेत घ्यायला जायचं आहे. मुलगा शाळेत किती वेळ वाट पाहणार आहे? करेक्ट. त्यामुळे तुम्हाला जसं असेल, काही असेल, तुमच्याकडे जे साधन असेल, तुम्ही जाणारच. बरोबर तर आहे. त्यावेळी तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या मनाला आणि शरीराला कुठल्या स्ट्रेसमध्ये जाण्यासाठी एक काय म्हणतात, की औषध देता, हां. की तू आता स्ट्रेसमध्ये जायसाठी अलाउडच नाही आहे. तुला हे करेक्ट. कार्य करायचं आहे. सो त्याप्रकारे सुद्धा तुम्ही स्वतःच्या मनाला तिथे एक औषध देता, की हे माझ्यासाठी करणे भाग आहे आणि त्यासाठी वाटेल ते जे काही आहे, मी ते फेस करायला तयार आहे. तर तिथे एक तुमचा स्वीकारात्मक वृत्ती येते. तुम्ही त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला स्वीकार करता आणि सामोरे जाता. तर तो एक ओके. असा की क्विक फिक्स आहे, की हां. मला आता स्वीकार केला, आता मी निघणार. ओके, सो ओके. तो मला असं वाटतं, की एक मानसिक हां. उपाय आहे आणि जो मी पहिले सांगितला, तो श्वासावरचा, तो एक असा फिजिकल किंवा एक क्रियावाला, हां. असे 2 उपाय तर डेफिनेटली तुमच्या स्ट्रेसला तिथे बस्ट करायला डेफिनेटली ओके, कामी पडू ओके, शकतो. ओके. तर समजा आता हा स्ट्रेस लोकांना सतत येतोय, सिच्युएशन्स चेंज होत आहेत. म्हणजे फायनान्शियल म्हणा, नातेसंबंधातल्या म्हणा किंवा वर्क लोडमधल्या म्हणा, कुठल्याही सिच्युएशन चेंज होतं लगेच थोडंसं श्वास वाढायला लागतो, बीपी हाय होतो, ह्या गोष्टी होत आहेत. मग हे जर सतत होत राहिलं, तर याचा शरीरावर काय परिणाम होईल? निश्चितच. म्हणजे काय म्हणतात ना, जेवढ्या तुम्ही त्या स्ट्रेसला झेलत राहाल, त्याला सामोरे जात राहाल, म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही त्या स्ट्रेसला काही हां, हील नाही करत आहे किंवा त्या स्ट्रेसला तुम्ही डील नाही करत आहे. हां, तुम्ही त्या स्ट्रेसला गिळता आहात. हां, तर ते जे कॉर्टिसॉल तुमच्या शरीरामध्ये सतत क्रिएट होत आहे, सिक्रीट होत आहे, हं, ते कॉर्टिसॉल ज्या अवयवावर, ज्या सिस्टमवर, ज्या तुमच्या शरीराच्या वीक असलेल्या भागावर जाणार, तिथला रोग तुम्हाला पकडतो. ओके. मग ते समजा एखाद्याला डायबिटीज झाला, म्हणजे त्याच्या पॅनक्रियाजवर त्या कॉर्टिसॉलचा इफेक्ट, एखाद्याला ओह! किडनीचा त्रास झाला, एखाद्याला हार्टचा त्रास झाला. हे जे अवयव आहेत, हे जे ऑर्गन आहे, हे तर फळ आहेत. मूळ हां, जे आहे, ते तुमचं कॉर्टिसॉल आहे. ते तुमच्या शरीरामध्ये सतत निरंतर सिक्रीट होणारा तो संप्रेरक आहे. हां. जो कुठे ना कुठे जाऊन उपद्रव करणार. मग तो ज्या ओके. सिस्टमवर जाईल, ज्या ऑर्गनवर जाईल, तिथला रोग आपण म्हणतो. मग डॉक्टरकडे गेलं की तुम्हाला दिसतं की अरे माझं बीपी वाढलेलं आहे किंवा हां, या व्यक्तीचं शुगर वाढलेलं आहे. मग त्याप्रमाणे ते डायग्नोसिस करतात. बट मूळ कारण जे आहे, हां. ते आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारं कॉर्टिसॉल आणि त्या कॉर्टिसॉलच्या अनुषंगाने त्या वीक सिस्टमला पकडतं. साधं गणित आहे, की हां. तुमच्या शरीरामध्ये चोर आला, तर तो पहिले चोरी तिथे करेल, करेक्ट. जिथे पहारा कमी आहे, जिथे हां. वॉचमन नाही आहे. आणि जिथे वॉचमन आहे, समजा तुम्ही खूप हेल्दी आहात, खूप फिट आहे, धावता, पळता, तर मे बी तुम्हाला जॉइंट पेनचा त्रास नाही होणार. हां. पण तुम्ही खूप हळवे आहे, सेन्सिटिव्ह आहे, तर मग हार्टचा होईल. ओके. जर तुम्ही खूपच खाण्यामध्ये थोडे काय म्हणतात तुम्ही फूडी आहे. फूडी आहात किंवा तुम्ही थोडी निष्काळजी करता, हां. मग तुम्हाला गॅस्ट्रिक इश्यूज देणार. सो ओके. बेसिकली मूळ आहे ते कॉर्टिसॉल, मूळ आहे ते तुमचं स्ट्रेस आणि जेवढा ओके. स्ट्रेस तेवढं कॉर्टिसॉल आणि जिथे कॉर्टिसॉल जाऊन तिथे उपद्रव करेल तिथला तो रोग होणार. मग थोडंसं आता लहान मुलांकडे यायचंय, की आता लहान मुलं म्हणून आपण बघतो, की खूप स्ट्रेसमध्ये असतात. हं. सो यामागचं मुख्य कारण काय वाटतं? एक्स्पेक्टेशन, अपेक्षा. म्हणजे जेव्हा आपण वाढलो गेलो, तेव्हा कधी-कधी तर मला असं वाटतं माझ्या बाबांना हेही माहिती होतं की नाही, की मी कोणत्या वर्गात आहे की नाही. आईला माहिती राहायचं कारण की शाळेत घेऊन जायची. म्हणजे काय अर्थ त्यातला मार्मिक हे आहे, की आई-वडिलांनी आपल्यावर ते अपेक्षांचं ओझं नाही दिलं. हो. आई-वडिलांनी आपल्याला असं वाऱ्यावर पण नव्हतं सोडलेलं. हं. तू शाळेत जा, तू अभ्यास कर, तुला जे ट्युशन लावायचे क्लास ते सगळं कर. पण त्यासोबत असताना तुला आय-ए-एस व्हायचं आहे, तुला आय-आय-टीमध्ये जायचं आहे, तुला हं. नीट क्रॅक करायची आहे, तुला डॉक्टरच व्हायचं आहे, इंजिनिअरच व्हायचं आहे, तुला अमकंच व्हायचं आहे किंवा तमकंच व्हायचं आहे. हा जो पीअर प्रेशर दिलेला आहे. का? कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या शेजाऱ्याच्या मुलांनी आय-आय-टी क्रॅक केली किंवा आमच्या रिलेटिव्हमध्ये एका मुलानी आय-आय-एम क्रॅक केलं किंवा आमच्या एखाद्या लहान मुलांचं जर असेल 10वीत असेल त्याला 99.98% होते. मग तुला कमीत कमी 98
97th म्हणजे हा जो एक पिअर प्रेशर क्रिएट केलेला आहे, हा अपेक्षांचा ओझा जो आहे, त्या कारणामुळे जी आजकालची मुलं जी स्कूल गोईंग म्हणजे हां. तुमचा प्रश्न त्याच मुलांसाठी असेल किंवा जे स्टडीजमध्ये आहे, हं. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं एवढं वाढलं गेलेलं आहे ना, की त्यांना आई-वडिलांचं प्रेम गमवायचं नाहीये. कारण की त्यांना हं. वाटतं, की मी जर अभ्यास नाही केला, मी जर स्कूलमध्ये नाही गेलं किंवा मी जर त्या गोष्टी नाही केल्या, तर मग माझे आई-बाबा मला प्रेम नाही करतील किंवा माझे आई-बाबा मला लाड नाही करणार किंवा मला ज्या गोष्टी हव्यात त्या देणार नाहीत. माझ्याकडे ते अटेन्शन नाही देणार. मग त्या प्रेशरमध्ये ते येतात आणि त्या प्रेशरमध्ये मग ते अभ्यास करणार किंवा मग ट्युशन जाणार. आणि दुसरं कसं झालंय, की एखाद्याचा इंटरेस्ट नाहीये मॅथ्समध्ये, हं. तरी त्याला नाही आय-आय-टी-यनच बनवायचंय. अ, पण त्याचा मेंदू नाहीये आय-आय-टी-यनचा. हं. मे बी त्याचा मेंदू डॉक्टर होण्याचा आहे किंवा आर्टिस्ट होण्याचा आहे हं. किंवा त्याचा मेंदू क्रिएटिव्ह काही करायचा आहे. हं. तर ते आजच्या पिढीला कसं झालेलं आहे ना, की जे आम्ही नाही घेऊ शकलो, हां. ते तुम्ही होऊन दाखवा. करेक्ट. म्हणजे आम्ही जर आय-ए-एस नाही होऊ शकलो, तर माझ्या मुलांनी आय-ए-एस व्हावं. हं. मग भलेही त्याच्या चक्करमध्ये त्याला मायग्रेन होऊ दे किंवा त्याच्या चक्करमध्ये त्याला काही गॅस्ट्रिक गट इश्यू येऊ दे किंवा त्याला वीकनेस येऊ दे किंवा त्याच्या डोक्यावरचे केस जाऊ दे. आज तुम्ही हां. बघा हेअर फॉल हा असा इश्यू हो. लहानपणापासून आहेच ग्रेइंग आहे. ऑफ हेअर्स करेक्ट. लहानपणापासून चालून जातं. बिकॉज त्या अपेक्षांच्या ओझ्यामध्ये ही मुलं दबल्या गेल्यामुळे त्यांना तो स्ट्रेस निर्माण झाला. नाहीतर ओके. त्यांना काय म्हणजे त्यांच्या वयामध्ये त्यांना काय कमवायचा स्ट्रेस राहू शकतो, रिलेशनशिपचा राहू शकतो, हां. अभ्यासाचाच राहू शकतो. पण तो करेक्ट. अभ्यासाच्या पेक्षा अपेक्षांचा जास्त आहे. ओके, ओके. म्हणजे अभ्यास छोटा झाला, अपेक्षा मोठ्या मोठे झाल्या. झाले. सो आता आपण इतकं स्ट्रेसबद्दल बोलतोय, पण एन्झायटी एक प्रकार आहे. हं. सो मग एन्झायटी आणि स्ट्रेस याच्यात नेमका फरक काय? फरक फार साधा आणि सरळ आहे. हं. स्ट्रेस म्हणजे तणाव, हं. एन्झायटी म्हणजे चिंताग्रस्तता, अस्वस्थता. ओके. स्ट्रेस हा फाउंडेशन आहे. हं. पण स्ट्रेस हा सतत वाढत गेला. म्हणजे तुमच्या नर्व्हस सिस्टम सतत सर्व्हायव्हल मोडवर आहे. सतत ती हं. थ्रेटमध्ये आहे. हं. सतत त्या टेन्शन, स्ट्रेसमध्ये राहून क्रॉनिक बनलेली आहे. तर हं. कुठे ना कुठे ती एक तर एन्झायटीचं रूप घेतं किंवा डिप्रेशनचं घेतं आणि मग त्या ओके. रिलेटेड मानसिक आजारांचं घेतं. ओके. म्हणजे स्ट्रेस इज अ मदर ऑफ ऑल धीस इलनेसेस असं ओके. म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके. आणि एन्झायटी म्हटलं तर चिंताग्रस्तता. ओके. त्याच्यामध्ये फरक असा आहे, की जी एक नॉर्मल चिंता असते, हं. ती काळजी असते. जसं मी आता उदाहरण दिलं, की मुलगा शाळेतून यायला उशीर झाला. हं. तर आईला चिंता होणे, काळजी होणे ते साहजिक आहे. हं. किंवा तुमचं एखादं काम होतं आणि ते आज होणार होतं. ते काहीतरी कारणास्तव नाही झालं. काहीतरी ते अडथळा आला. हां. तर त्यामुळे चिंता आणि काळजी होणे साहजिक आहे. हं. पण ही चिंता, ही काळजी जेव्हा तुमची काही कारण नसताना सुद्धा होत असते. म्हणजे कधी-कधी म्हटलं ना मी जसं, की तुमच्या घरामध्ये एक फायर अलार्म आहे हां. आणि तो फायर अलार्म कधी वाजायला पाहिजे, की ज्यावेळी आग लागली लागेल किंवा तेव्हा. आग लागण्याचा संकेत मिळाला. हां. पण तो आग न लागल्याचा काही संकेत नाही. आग लागण्याची अशी काही परिस्थिती नाही, अशी हं. काही स्थिती नाही. हं. तरीसुद्धा तो जर अलार्म वाजत आहे, हां. म्हणजे तो अलर्ट मोडवर गेलेला आहे. ओके. इनफॅक्ट हायली अलर्ट मोडवर गेलेला आहे. तो सायरनसारखा वाजतोय. भले परिस्थिती तशी असो किंवा नसो. तर ओके. अशा परिस्थितीला आपण एन्झायटी म्हणतो, की ती चिंता आता ही चिंता नाही राहिली आहे. ती एक पॅटर्न बनलेली आहे. ती एक डिसीज बनलेली आहे. माझ्या ब्रेनमध्ये एक हं. ॲमिग्डाला नावाचा पार्ट आहे. हं. तो सर्वांच्या ब्रेनमध्ये असतो. हां. तो आपल्याकडे प्रिमिटिव्ह स्टेजपासून म्हणजे रेप्टिलियन ब्रेनपासून आला आहे. हं. म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तो सर्व अ, वरच्या पुढच्या हां. इव्होल्यूशनच्या प्रत्येक प्राण्यांमध्ये तो असतो. त्याचं काम असं आहे, की कधीही कुठलाही धोका असेल, तो बॉडीला अलर्ट करतो. ओके. कशासाठी? की काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला. या तर फाईट, या तर फ्लाइट फ्लाइट. किंवा फ्रीज. हं. तर त्यावेळी तो अलार्म वाजणं हे एक साहजिक अपेक्षित आहे. हां. कारण की तीच ड्युटी त्याला दिली आहे. पण तो आता अलार्म सतत वाजतोय. हं. म्हणजे तो समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला, फॅमिलीसोबत बसलेला आहे, जेवण करतोय, तिथेही वाजतोय. तो ओह! कुठे एखाद्या महाबळेश्वरला कुठे थंड हवेच्या ठिकाणी गेला, तिथेही वाजतो आहे.
म्हणजे त्या अलार्मला आता परिस्थितीची काही गरज नाहीये. तो ओके. ऑटो पायलट मोडवर सतत वाजत आहे. त्यावेळी त्या व्यक्तीला आपण असं म्हणू शकतो, की तो आता अँक्झायटीमध्ये गेलेला आहे. ओके. मग ते ओके. कधीही लावू शकते. लिफ्टमध्ये जात असताना. आता लिफ्टमध्ये तर हजारो लोकं जातात. हं. पण एखाद्या व्यक्तीलाच एकदम घाबरल्यासारखं होतं. त्याला मेडिकल टर्ममध्ये क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतात किंवा ओके. त्याला समजा तो तळघरात गेला, तिथे त्याला दम कोंडल्यासारखं होतं. ओह! किंवा तो अशी बंद रूम आहे आणि तिथे एसी नाही आहे किंवा तिथे काही हवेचा स्रोत नाही, तिथे त्याला एकदम गुदमरल्यासारखं होणे. हं, हं. अशा जे काही उदाहरणं आपण बघतो, ही उदाहरणं आहे की ज्यांना आपण एन्झायटीच्या कॅटेगरीमध्ये ओके. मोडतो. सो ओके. बेसिकली भविष्याची भीती हां. वर्तमानमध्ये इतकी जिवंत आणि सत्य वाटते. त्याला आपण ओके. एन्झायटी म्हणतो. ओके. भले ती भविष्यात असेल. असं हं. होऊ शकतं. व्हॉट इफ असं झालं तर, तसं झालं तर. ओके. तर या भविष्यांच्या ज्या भीती आहे, त्या वर्तमानात तो असा जगतोय जसे काही त्या आत्ता घडत आहे आणि आत्ता माझ्यासमोर त्या होत आहे. ओके. म्हणजे भीती ती आता भीती नाही राहिली, हं. ती एक व्यक्ती बनली आणि माझ्यासमोर येऊन उभी ठाकलेली आहे. ओके. मग आता अशा परिस्थितीमध्ये माझी शरीराची अवस्था काय होईल? तर मग हार्टबीट्स वाढेल, हां. घाम फुटेल, थरकाप होईल. असं काही जे उदाहरणं तुम्हाला मिळतात, ते सिम्प्टम आहे, ते सायन्स आहे. पण ते एन्झायटीचे सायन्स का बनले? कारण की त्यावेळी तुमची बॉडी फाईट अँड फ्लाइट मोडमध्ये गेली आहे. सर्व्हायव्हल ओके. मोडमध्ये गेली आहे. म्हणजे काही कारण राहू शकतं. तुमच्या घरात एखाद्याची डेथ झाली, तुम्ही काही गमावलं, हां, तुम्ही हां, हां, काही हां. लॉस झाला, फायनान्शियल लॉस झाला. काहीही म्हणजे कारण कसं आहे, ज्यावेळी तुमच्या मनाला ती परिस्थिती झेपणार नाही, ती हं. तुमच्यासाठी भीती निर्माण करणार, धोका ओके. निर्माण करणार. वास्तविक पाहता अॅमिग्डालाला बनवलंच होतं, की तू बाई धोका यंत्र आहे. ओके. तू कधीही शरीराला काही कुठे धोका असेल, हां. तर तू तो सेन्स करायचा आणि शरीराला त्यातून बचाव करायचा. हां. पण ते आता धोका यंत्र असं झालंय, की ते सतत 24 तास ओके. अलार्म करत अलार्म राहतं. करत आहे. म्हणजे मी सकाळी पहाटेचा 5चा अलार्म लावला. तो हां. 5ला वाजला, बंद केला, शांत झाला. पण तो 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले तरी वाजत राहील. हां. तर विचार करा काय परिस्थिती होईल. तशीच परिस्थिती त्या व्यक्तीची होते, पण ती ओके. आतमध्ये होत असते. म्हणजे एक घड्याळाचा अलार्म तुम्हाला त्रास देऊ शकतो. जर तो हं. 5च्या नंतर सतत वाजत राहिला तर. किती त्याला स्नूज केलं, काही केलं तरी वाजतोय. करेक्ट. तर त्यावेळी जी परिस्थिती होते, तीच परिस्थिती त्या मनाची, त्या शरीराची होती. पण मग हा जो अलार्म आहे, ह्याला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, सिच्युएशन कुठलीही येऊ दे, हं, हं. आपण रेडी असलं पाहिजे. अजिबात घाम फुटणार नाही, श्वास वाढणार नाही, दम कोंडणार नाही, काहीच होणार नाही. अशा टाईपचा व्यक्ती किंवा एखादी स्त्री, एखादा मुलगा आपल्याला जर घडवायचा आहे किंवा तो तसा झाला पाहिजे, यासाठी काय करता येईल? असा मुलगा, असा व्यक्ती किंवा असा जीव घडवणे हं. ही काही अशी गोष्ट नाही की तुम्ही त्याला बनवू शकता. हं. कारण की भीती ही मुळापासून आपल्या प्रिमिटिव्ह स्टेजपासून आलेली आहे. म्हणजे आपल्या हं. पूर्वजांच्या पूर्वजांपासून मी सांगितलं ना, जसं हां. रेप्टिलियन ब्रेन म्हणजे प्राण्यांमध्ये होती. हं. त्यामुळे तुम्ही भीतीला पूर्णतः नष्ट करू शकतो. हां. हा मोठा एक म्हणता येईल ना, की हास्यास्पद उदाहरण आहे. ओके. म्हणजे भीतीला तुम्ही कसं काय? कारण की भीतीचं कारणच आहे तुम्हाला तुमच्या शरीराला प्रोटेक्ट करणे. ओके. जसं तुम्हाला जर उंचीची भीती नसेल, तर तुम्ही हं. 10व्या मजल्यावरून उडी मारून द्याल. हां. तुम्हाला जर पाण्याची भीती नसेल, तर तुम्ही वाहत्या पाण्यात काय आणि समुद्रात काय उडी मारून द्याल. करेक्ट. तुम्हाला जर फेल होण्याची भीती नसेल, तर तुम्ही कधीच अभ्यास करणार नाही. हां. तुम्हाला जर नोकरीवरून काढण्याची भीती नसेल, तर तुम्ही कधीच नोकरीवर तो परफॉर्मन्स देणार नाही. सो भीतीचा जो मूळ आहे, ते तुमच्या प्रोटेक्शनसाठी आहे. ओके. तुम्हाला माणसात, समाजात जगायचं आहे. त्यासाठी भीती ही म्हणजे अपरिहार्य आहे. भीती करेक्ट. हां. राहणारच. मूळ प्रश्न असा आहे, की या भीतीला पूर्णतः कसं नष्ट करायचं, हं. की ती सततची नाही लागली पाहिजे. हां. म्हणजे ती आता थोड्या काळापुरती असेल, तर ती साहजिक आहे, ती हं. नॅचरल आहे. करेक्ट. तिच्यामध्ये एक काय म्हणता येईल, की ऑब्व्हियस फॅक्टर आहे. हां. पण ती भीती जर सततची झाली, 24 तासाची झाली, हं. तर त्यावेळी ती तुमची झोप, तुमची हां. प्रकृती, तुमच्यामध्ये ती सतत जर ती लागून राहिली, तर तुम्ही घरातून बाहेर पडणार नाही.
तुम्ही स्वतःला अलिप्त करायला लागाल, एकटेपणा वाढेल तुमच्यामध्ये. मग ते परफॉर्मन्स एन्झायटीमध्ये जाते, हां. सोशल एन्झायटी असे ते रूप घेत राहते. सो असा माणूस घडवायचा जर असेल, तर तुम्ही असा माणूस नाही, अशी नर्व्हस सिस्टम घडवू शकता, ओके. की जी एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये कोलॅप्स होणार नाही. हो. म्हणजे त्या नर्व्हस सिस्टममध्ये एक अशी म्हणता येईल की तुम्ही चिप बसवू शकवा, हां. की ज्याने कितीही संकट आलं, कितीही आजूबाजूला काही झालं, तरी तुम्ही त्या नर्व्हस सिस्टमला रेग्युलेट करू शकता. ओके. म्हणजे चॅलेंजेस येतील, प्रॉब्लेम्स येतील. लाईफ आहे, हे इलॉजिकल आहे. हां. त्यामुळे याच्यामध्ये प्रॉब्लेम, संकट असं म्हणू शकत नाही, की आता मी झालं, आता मी पोहोचलो, हां. आता मला काही संकट राहणार नाही. मी फायनान्शियली फ्री झालो, आता मला काही संकट नाही. असं काही होत नाही. ते तुमचा जोपर्यंत जसं ई-सी-जी आहे, हां. तोपर्यंत करेक्ट. ते लाईफ पण ई-सी-जी सारखं खालीवर हां. होत राहणार आहे. मूळ मुद्दा असा आहे, की त्या खालीवर होत राहण्यामध्ये तुमच्या मनाचे ठोके खालीवर होत नाही गेले पाहिजे. हां. म्हणजे समुद्रामध्ये किती लाटा आल्या, तरी जो किनारा आहे तो स्तब्ध असतो. करेक्ट. तो शांत असतो. त्या प्रकारची नर्व्हस सिस्टम, त्या प्रकारचं रेग्युलेशन ऑफ नर्व्हस सिस्टम ज्याला म्हटल्या जाते हां. मानसशास्त्रामध्ये किंवा न्यूरोसायन्समध्ये, ते आपण डेव्हलप करू शकतो. ओके. की तुम्ही तुमच्या नर्व्हस सिस्टमला रेग्युलेट करू शकले पाहिजे. ओके. एक सेफ्टी बेसिकली काय मी आतापर्यंत जे बोललो, ती एन्झायटी बोललो. हां. पण एन्झायटीचं अपोझिट काय? सेफ्टी. ओह! तर ज्यावेळी तुमच्या नर्व्हस सिस्टमला सेफ फील होतं, हं. मग ते नात्यामध्ये असू द्या, आर्थिक प्रश्नांमध्ये असू द्या, तुमच्या करिअरमध्ये असू द्या किंवा कुठल्याही तुमच्या जीवनाच्या अंगामध्ये ज्यावेळी तुम्ही सेफ फील करता. हं. सेफ्टीची एक जशी अलार्म सेट झालेला आहे, हां. तसा सेफ्टीचा पण एक सिस्टम तुम्ही इन्स्टॉल केलेला आहे. त्यावेळी तुम्ही बऱ्याच प्रमाणात नाही, बऱ्याचपेक्षा काही पटीने जास्त तुम्ही तुमच्या नर्व्हस सिस्टमला रेग्युलेट ठेवता ओके. आणि एन्झायटीपासून तुम्ही स्वतःचा पूर्णतः बचाव करू शकता. ओके. ओके. भीतीपासून तुम्ही मुक्ती हां. नाही मिळू शकत, पण एन्झायटीपासून म्हणजे चिंता हां. किंवा ज्याला मी अस्वस्थता बोललो, हं. ज्याला मी चिंताग्रस्तता बोललो, हां. याच्यापासून डेफिनेटली तुम्ही स्वतःला असा व्यक्ती किंवा असा शरीर, असं नर्व्हस सिस्टम जरूर घडवू शकता. माझा पुढचा प्रश्न हाच आहे, की समजा हे आपण करू शकतो, तर ह्यासाठी काय रेमेडीज असतील, जेणेकरून सततची जी चिंता आहे, ती कायमची निघून जाईल? हां. हाच मेन मुद्दा आहे, की या चिंतेला कसं आपण कारण की असं म्हटले जाते, चिंता चिता समान आहे. हां. तर सगळ्यात पहिले जर तुम्ही मला विचाराल, तर जेव्हा पण अशी एन्झायटीचा एपिसोड होतो आणि एन्झायटीतून तो पॅनिक अटॅकमध्ये कन्व्हर्ट होतो. हं. जी त्याची पुढची परिस्थिती आहे. त्याच्या पुढचीही ती एक गोष्ट आहे, की ओके. ज्यावेळी ती एन्झायटी एवढी वाढली, की त्या व्यक्तीला असं वाटतं, की आता पुढच्या क्षणाला माझा मृत्यू होतो की काय? हो, हो. म्हणजे एखाद्याला जर तुम्ही त्याची शरीर घेतलं, मान धरली आणि पाण्याच्या बकेटमध्ये टाकलं, तर त्यावेळी त्याची जी अवस्था होते, हं. परिस्थिती होते, सेम पॅनिक अटॅकच्या वेळी असते. ओह! त्याचा श्वास कोंडलेला असतो. त्याचं शरीर स्टिफ झालेलं असतं. त्याला कुठे जाऊ, कसं जाऊ काही कळत नसतं. घाम फुटलेला राहतो. तो इतका अगतिक झालेला राहतो आणि त्याला असं वाटतं, की बस आता पुढच्या क्षणाला मला ओह! डेथ होणार. मग तो याला फोन लावेल, त्याला फोन लावेल किंवा तो त्याला मेसेज करेल. मग तो असं त्या फिअर ऑफ डेथमध्ये जातो. सो हा जो पॅनिक अटॅक आहे किंवा ही हं. जी एन्झायटी आहे, याला सर्वप्रथम ॲड्रेस करायचं असेल, तर जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो, हं. की हे स्वीकार करणे, की हे टेम्पररी आहे. ओके. आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये एन्झायटीमध्ये कोणी डेथ नाही झालेली आहे. ओके. किंवा कधी-कधी या एन्झायटीला किंवा या पॅनिक अटॅकला लोकं हार्ट अटॅकशी कनेक्ट करतात. ओके. म्हणून एक फिअर ऑफ हार्ट अटॅक पण आहे. हां. मग त्याला हार्ट एन्झायटी पण म्हणतात, की त्याला सडनली असं वाटतं, की मला हार्ट अटॅक तर नाही आला. हो, आणि हो. तुम्ही बघता आजकालचे जेवढे उदाहरणं आहेत, तुम्ही सोशल मीडियावर ऐकता, की अरे अमुक व्यक्तीला इतक्या कमी वयात हार्ट अटॅक आला, हं. त्याला इतक्या कमी वयात आला, असं झालं, तसं जिममध्ये आला, कोणाला हां. लग्नामध्ये आला, कोणाला नाचता-नाचता आला. तर हे हां. जे घटना आपण बघतो, मग त्यातून काय होतं, की तुमच्या ब्रेनला वाटतं, अरे मला पण तसं तर काही होणार नाही. ओह! मग तो व्यक्ती अजून घाबरतो आणि त्याच्यामध्ये मग तो हार्ट अटॅकशी त्या त्या भीतीला कनेक्ट करतो. हां. पण कसं आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिली हे
की तुम्हाला मग ते एन्झायटी असू द्या, पॅनिक अटॅक असू द्या किंवा हार्ट अटॅक येतो अशी भीती वाटू द्या. तुम्ही कुठल्यातरी एका कार्डिओलॉजिस्टकडे जा, कुठल्यातरी एका ओके. हृदयतज्ञाकडे जा. हं. तुमच्या टेस्ट ते करून घेतील. तुमचा तो जे काही ब्लड टेस्ट असो, 2D इको असो, ते सीटी स्कॅन असो, व्हॉटएव्हर हं. जे काही टेस्ट करायचे ते करतील आणि ते निदान करून सांगतील की बाबा तुम्हाला काही हार्ट रिलेटेड असा इश्यू नाहीये. हां. त्यावेळी तुम्ही तिच्या निदानामुळे तुमच्या त्या हार्ट अटॅकच्या भीतीला फुल स्टॉप लावता. करेक्ट. आता उरला प्रश्न त्या एन्झायटीचा आणि पॅनिक अटॅकचा. म्हणजे हं. हार्ट अटॅक बाजूला झाला. हं. त्या पॅनिक अटॅकला तुम्ही तिथे एकच तुमच्या शरीराला आणि मनाला सेम सर्टन्टीचा इशारा केला पाहिजे. ओके. म्हणजे ही गोष्ट परमनंट नाही. नाहीये. ही टेम्पररी अवस्था आहे. जसं घाम येतो, हं. जशी समजा एखादी काय म्हणते टेम्पररी अवस्थेमध्ये उदाहरण घ्यायचं झालं, तर तुम्हाला खूप जोराची तहान लागलेली आहे. हां. आता पाणीच नाहीये, तर किती वेळ तहान कराल. थोड्या वेळाने असं हं. होतं, की तुमचं शरीर त्या गोष्टीला हां, ॲडजस्ट करतं. ॲक्सेप्ट करतं. थंडी आहे. किती वेळाचं शरीर त्या गोष्टीला ॲडजस्ट करतं. हं. तर पण ऊन आहे, खूप आहे. तुम्हाला माहिती आहे उन्हात जायचंय. त्या म्हणजे अडॅप्टेबिलिटी असते हां. आपल्या शरीरामध्ये. तर तुमची जी नर्व्हस सिस्टम आहे, ती त्या गोष्टीला जर ह्या सिग्नलनी शांत झाली, की हं. हा टेम्पररी फेज आहे. पुढचे एक 15 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं मला तो पॅनिक अटॅक त्यामुळे जे काही होत ओके. आहे ते होत राहणार आहे. आणि अँक्झायटीमध्ये पण ज्यावेळी तुम्हाला अँक्शियस फील होत आहे, हं. त्यावेळी तुम्ही स्वतःला परत सेम जे मी ब्रीथिंगसाठी सांगितलं हं. होतं, की तुम्ही श्वासोश्वासाला पहिले पकडा. ओके. कारण की भीती असू द्या किंवा राग असू द्या, तुमचा परिणाम डायरेक्टली श्वासावर होतो. हं. आणि मन आणि श्वास हे एकामेकाशी लग्न झालंय त्यांचं. दे आर करेक्ट. मॅरिड टू ईच अदर. सो जसा श्वास तुम्ही कंट्रोल कराल, तसं मन कंट्रोल होतं. मनाला तुम्ही डायरेक्टली कंट्रोल करू शकत नाही. मन ओके. कुठे आहे जर विचारलं, तर हां. कुठलाच डॉक्टर म्हणा किंवा कुठलाच कुठे आहे मन? हं. तर मन ही काही ऑर्गन नाहीये. मन हे करेक्ट. काही शरीरातला कुठला अवयव नाहीये. मन ही स्थिती आहे, हं. स्टेट आहे. तर मनाला जर म्हणजे त्या स्टेटला जर तुम्हाला शांत करायचं असेल, तर श्वास हा सर्वोत्तम उपाय आहे. मग ओके. त्याच्यामध्ये भरपूर ब्रीथिंग आहे, प्राणायाम आहे वगैरे. तर मी तर म्हणेल, की सर्वात पहिले तुम्ही डीप ब्रीथ. ओके. ज्याला आपण साधं डीप ब्रीथ साधं. म्हणजे त्या पॅनिकमध्ये अजून पॅनिक होण्यापेक्षा हां. वेगवेगळे विचार म्हणजे ते टेम्पररी आहे. दुसरं श्वासाला तुम्ही संत करा. तिसरं सर्वात महत्त्वाचं तुम्ही 1, 2, 3 इलायची तुम्ही घरात आहात, कुठे हां. बाहेर आहात, कुठेही असू द्या. तुमच्याकडे तुम्ही 3-4 इलायची ठेवा. त्या 3-4 इलायची, त्या इलायची हां. तुम्ही जेव्हा चघळता, हं. त्यांनी काय होतंय, की इलायचीमध्ये असे काही फायटोकेमिकल्स आहे, ओके. जे तुमच्या ब्रेनला, तुमच्या ब्रेनच्या वेव्हजला इमिडिएटली शांत करतात. तर ओके. म्हणजे घरामध्ये असणारी ती छोटीशी इलायची हं. इतकी महत्त्वाची, इतकी कामाची आहे, ओ की तुमच्या त्या अँक्झायटी पॅनिक अटॅकला ते क्विक फिक्स आहे. म्हणजे ओके. औषध आणि डॉक्टर तर तो पुढचा विषय झाला. हां. मग तुम्ही कुठल्या सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट किंवा थेरपिस्टकडे जा किंवा कुठल्या होमिओपॅथिक तज्ञाकडे जा. तो नंतरचा भाग आहे. हं. ऑफकोर्स त्याला उपाय नाही. जेव्हा ही गोष्ट वारंवार होत आहे, हां. क्रॉनिक होत आहे, तुम्ही किती वेळा विलायची खाणार? पण हं. त्यावेळी इमिजिएट काय सिच्युएशन. करावं? हां. त्या इमिजिएट सिच्युएशनला तिथे डॉक्टर नाही, तिथे कोणी उपचार नाही. मग काय करावं? तर तुम्ही चटकन लागलीच 3-4 इलायची घ्या आणि त्या हं. 20 ते 30 मिनिटं चघळा. ओह! त्या चघळण्यानी ती जी लाळ आहे त्याच्यामध्ये जे फायटोकेमिकल्स आहे ना, ते तुमच्या ब्रेनच्या वेव्हजला शांत करतात आणि जेव्हा तुम्ही च्युइंग करता, हां. म्हणजे तुमच्या च्युइंगमसारखं च्यू करता, तुमची वेगस नर्व्ह असते, जी ओके. ब्रेनमधून 10वी क्रेनियल नर्व्ह आहे ती. हं. तुमच्या ब्रेनमधून ती निघते आणि तुमच्या पूर्ण ती लाँगेस्ट क्रेनियल नर्व्ह आहे. तुमच्या ओह! गटपर्यंत जाते. म्हणजे इंटेस्टाईनपर्यंत तिचं सप्लाय आहे. हं. एवढी ती महत्त्वाची आहे. ती शांत व्हायला लागते. ओके. आणि ज्यावेळी वेगस नर्व्ह शांत होते, तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्हेट होते, जी आपण पहिले बोललो. हां. जी तुमची खरंच पॅरासिम्पॅथेटिक आहे. जो वर्ड आहे ना पॅरा, हां. तर ती खरंच पॅरा आहे. तिच्यामध्ये शांत करण्याची तेवढी ताकद आहे. तर या छोट्या गोष्टी जरी तुम्ही केल्या हां. किंवा दुसरा अजून साधा हां. उपाय सांगतो मी. तुम्ही जर क्विक उपाय म्हणाल, तर जसं इलायची आहे, तसं तुम्ही घरात आहात, कुठे आहे, तुम्हाला आईस मिळेल. हां. तो आईसचा तुकडा, तो बर्फाचा तुकडा घ्या आणि तुमच्या कानाच्या मागे जो एरिया आहे, ओके. तिथे जरी तो तुम्ही 10 मिनिटं फिरवला, तरीसुद्धा तुमची वेगस नर्व्ह ॲक्टिव्हेट होते.
ओके. आणि द मोमेंट युअर वेगस नर्व इज ॲक्टिवेटेड, युअर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम इज ॲक्टिवेटेड. म्हणजे साधा उपायामधले हे घरचे उपाय आहे. बट हे जरी घरचे उपाय आणि साधे उपाय असले तरी डॉक्टरांना किंवा औषधाला, हां. उपचाराला याला पर्याय नाही आहे. पर्याय. पण हे असे उपाय आहे की तुम्हाला लागलीच आराम देतात. इन्स्टंट. म्हणजे आपण ज्याला फर्स्ट एड म्हणतो. करेक्ट. तर ते एन्झायटी आणि पॅनिक अटॅकचे फर्स्ट एड्स आहेत. ओके. ओके. तर या गोष्टी जरी तुम्ही साधारण केल्या, जसं मी सांगितलं विलायची, जसं मी सांगितलं बर्फाचा तुकडा आणि ब्रीदिंग, तरी भरपूर प्रमाणात तुम्ही तुमच्या एन्झायटीला, पॅनिक अटॅकला तात्पुरतं का होईना मॅनेज करू शकता, हँडल ओके. करू शकता. ओके. स्ट्रेस झालं, एन्झायटी झालं, तर डिप्रेशन. सो त्या दोघांमध्ये आणि डिप्रेशनमध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? आता हे 3 असे 3 बाण झालेले आहेत. हां. स्ट्रेस मी सांगितलं फाउंडेशन आहे. एन्झायटी म्हणजे भीती हं. आणि ती भीती जी भविष्यातली भीती आहे ती तुम्हाला आज जिवंत आणि अशी वाटते की आत्ताच्या घडीला मी ती अनुभव करतोय. हं. डिप्रेशन ती जखम आहे जी भूतकाळातली आहे. ती तुम्ही बराच काळ लपवून ठेवली आणि ओके. त्या लपवण्याच्या चक्करमध्ये आज ती एक मोठं विकाराचं स्वरूप घेतलंय. त्याला ओके. आपण डिप्रेशन म्हणू शकतो. ज्याला नैराश्य म्हणतात हं. किंवा ज्याला अवसाद म्हणतात. म्हणजे कुठेतरी भूतकाळामध्ये काहीतरी घटना घडली. हं. तुम्ही मे बी कोणाला लॉस केलं असेल, कधी कोणाला कोणता फायनान्शियल लॉस झाला असेल, कधी हं. हार्टब्रेक झाला असेल किंवा प्रेमभंग झाला असेल हं. किंवा कोणाचा विश्वासघात झाला असेल किंवा साधं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा त्यांनी बघितला असेल हं. किंवा अशा घटना ज्या काही तो त्याच्या मनावर खोलवर परिणाम करून गेलेल्या आहेत. ओके. आणि त्या दुःखद घटना म्हणजे दुःखद घटना ज्यावेळी तुमच्या मनावर खूप खोलवर परिणाम करून जातात. हं. म्हणजे ते दुःख इतकं खोल गेलेलं आहे की त्या व्यक्तीमध्ये ती जखम कालांतराने भरून निघण्यापेक्षा त्या झाकून ठेवल्यामुळे, हं. लपून ठेवल्यामुळे ती जैसेची थे आहे. ओके. आणि आज तो व्यक्ती ज्याला आपण डिप्रेस झालेला म्हणू किंवा डिप्रेशनचा बळी पडलेला म्हणू, त्यांनी स्वतःला इतक्या त्या डिप्रेशनच्या दरीमध्ये घातलेला आहे, की तो होपलेसनेस झाला आहे. ओह! म्हणजे नैराश्याच्या त्या अशा दरीमध्ये तो पडलेला आहे, की तिथे त्याला ब्लेम करायलाही कोणी नाही उरलंय. नाही. त्यामुळे तो स्वतःलाच ब्लेम करतोय. त्याला स्वतःमध्येच काही कमतरता, स्वतःमध्येच हो. काही अशी गोष्टी दिसतायत, की त्यातून तो एक नैराश्य, ब्लेम आणि एक शेम क्रिएट करतोय. म्हणजे हो. त्याला ते लज्जास्पद वाटतंय. म्हणजे आता माझ्यासाठी अनावर झालाय. इट इज टू मच फॉर मी. ओके. तर डिप्रेशन म्हणजे भूतकाळातून येणारं असं वादळ आहे, हं. जे इतके वर्ष तुम्ही झाकून ठेवलं या अ, अपेक्षेमध्ये, की ते स्वतःच काहीतरी हां. ठीक होईल किंवा ते स्वतःच शांत होईल. पण ते आज वादळ त्सुनामी बनलेलं आहे. पण मग आता डिप्रेशन ही जी गोष्ट आहे, की बाबा घरातला एखादा व्यक्ती जवळचा कोणीतरी गेलाय आणि म्हणून त्यातून तो बाहेर आलेला नाही आणि म्हणून तो डिप्रेशनमध्ये आहे. आता ही नैसर्गिक गोष्ट ही होणारच आहे. पण ह्या सिच्युएशनमधून जर पटकन बाहेर यायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? हे बघा, डिप्रेशन ही घटना काही एका रात्रीत घडणारी नाही हं. किंवा ती काही दिवसात घडणारी नाही. आणि एखादा व्यक्ती थोडा काळापुरता दुःखी असेल, तर हां. त्याला तुम्ही डिप्रेशनमध्ये नाही. असंही म्हणू शकत हं. नाही. म्हणजे तो गैरसमज होईल हां. डिप्रेशनबद्दल. कारण की दुःखी होणे साहजिक आहे. एखाद्याने त्याचे वडील गमावले, एखाद्याने त्याची अ, लहान मुलगीच गमावली, एखाद्याने हं. त्याची नोकरी गमावली, एखाद्याने त्याची आर्थिक काही होती तर हं. बँक्रप्सी आली. त्यावेळी तो दुःखी होणार. हं. दुःखी होणे म्हणजे डिप्रेस होणे नाही. हं. दुःखी होणे ही स्वाभाविक आणि सहज घडणारी घटना आहे. ती नॅचरल आहे. हं. ती प्रत्येक व्यक्तीला होते. पण हे जे दुःखी होणं आहे, ते त्याचं एवढं खोलवर गेलेलं आहे, एवढा तो दरीसारखा खोलवर गेलेला आहे, की तिथून तो वापस येणे आता त्याच्यासाठी कठीण हां. होऊन गेलेलं आहे. त्यावेळी तुम्ही म्हणू शकता, की तो आता डिप्रेशनच्या पेशंट बनलेला आहे. डिप्रेशनचा डिसऑर्डर त्याला झालेला आहे. आता या डिप्रेशनमधून जर चटकन बाहेर यायचं म्हटलं, तर एखादा माणूस जर दरीत पडला, त्याला तुम्ही हं. चटकन कसं बाहेर काढणार? ओके. तर तो पहिला मुद्दा असा आहे, की
त्याला तुम्ही चटकन तर नाही काढू शकत, हं, पण हा सुरुवात करणं आवश्यक आहे. हं. तर सुरुवात ही आहे की ते स्वतः मानणे, स्वीकार करणे की ती जखम अजूनही आहे ओके. आणि ती भरलेली नाही आहे. तुम्ही बरं. जखम झाकून ठेवली म्हणजे ती भरली असा अर्थ होत हं. नाही. एक इंजुरी आहे. त्याला तुम्हाला काहीतरी मलम लावून, काहीतरी हां. त्याच्यावर उपचार करून तरच ती भरणार आहे. करेक्ट. तिला तुम्ही झाकून ठेवली तर ती चिघळणार आणि ही हां. चिघळलेली जखम म्हणजेच डिप्रेशन. ओके. त्यामुळे त्याला उपाय जो आहे तो असा चटकन हा थोडा हां, अतिरेक हां, होईल. हां. पण हा तुम्ही सगळ्यात चटकन काय करू शकता? ती जखम ॲक्सेप्ट करू शकता. त्या बरं. जखमेला तुम्ही डिनाय करू नका. त्या जखमेचा तुम्ही तिरस्कार करू नका किंवा त्या जखमेला तुम्ही स्वतःचं शेम नका बनवून घेऊ. स्वतःची लज्जा किंवा स्वतःच्या साठी ती न्यूनगंड नका बनवून घेऊ. ओके. म्हणजे दुःखी होणे हं, हे साहजिक आहे आणि दुःखी राहणं हं. हे पण होऊ शकतं कारण की तुम्हाला योग्य व्यक्ती भेटला नाही, योग्य करेक्ट. उपचार भेटला नाही आणि योग्य तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन नाही भेटलं. त्यामुळे हं, हं. ती डिप्रेशनची अवस्थेमध्ये तो जाऊ शकतो. तर पहिले तो स्वीकार करणे, ओके. की मला ती अवस्था आलेली आहे हं. आणि त्या अवस्थेसाठी मी काही उपचार घेतले पाहिजे. ओके. मी काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. मग ते डॉक्टरकडे जाणं असू द्या, थेरपिस्टकडे जाणं असू द्या, हं. काउन्सिलरकडे जाणं असू द्या. म्हणजे तुमच्यासाठी ते पहिले ॲक्सेप्टन्सच महत्त्वाचं नाहीये. हां. पण ते ॲक्सेप्ट केल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी पण करेक्ट. महत्त्वाची आहे, की मी काहीतरी राइट ॲक्शन घेतली पाहिजे. हं. तर सर्वात चटकन काय? तर ॲक्सेप्टन्स एक्सेप्टन्स. आणि ॲक्सेप्टन्स नंतर रिस्पॉन्सिबिलिटी आणि टेकिंग द राइट ॲक्शन. ओके. मग ते कुठल्याही तुम्ही काउन्सिलरकडे जा, थेरपिस्टकडे जा, होमिओपॅथिक तज्ञांकडे जा. तो तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, चॉईस आहे. ओके. समजा एखादा व्यक्ती या डिप्रेशनमध्ये आहे. सो घरच्यांनी ते आयडेंटिफाय केलंय, की बाबा एखादा आघात झाला होता, एखादा इन्सिडेंट घडला होता आणि खूप दिवस झाले तो व्यक्ती त्याच्यामध्येच आहे. काही काम करत नाही, कोणाशी बोलत नाही, एकटा-एकटा असतो. हे सिम्प्टम्स दिसतायत. मग ह्या केसमध्ये त्या मुलाबद्दल किंवा त्या मुलाशी वागताना घरच्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तो ह्याच्यातून बाहेर यायला मदत होईल? उत्तम प्रश्न आहे. अशा मुलाला जो डिप्रेशनच्या दरीमध्ये कोसळलेला हं, आहे किंवा त्याला डिप्रेशन डायग्नोज झालेलं आहे. सर्वात पहिले तर जसं त्या व्यक्तीने ॲक्सेप्ट केलं, की मला डिप्रेशन आहे, तसं हं, घरातल्या लोकांनी हे ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे. त्याला स्वीकार करणं, की हं, या आमच्या मुलाला किंवा मुलीला डिप्रेशन झालेलं आहे. हां, आणि ते काही जसं डायबिटीज होऊ शकतो कमी हं, वयामध्ये किंवा एखाद्याला ब्लड प्रेशर होऊ शकतं. एखाद्याला काय म्हणते आजकाल तर कॅन्सर म्हणजे असं हां. झालंय की 10 मधून एखाद्याला दिसतो आणि इतका तो कॉमन होत चाललेला आहे. तसं डिप्रेशन होऊ शकतं. मग ओके. त्याचा एवढा बाऊ करणे किंवा त्याच्यावर एवढा टॅबू जोडणे, की नाही, हं, नाही असं कसं? आणि मग त्यासाठी मग औषधं घ्यायची, मग त्याची लाज शरम ठेवणे. हं. हा सर्वात चुकीचा त्याच्यावर उपाय होईल किंवा चुकीचा त्याच्यावर दृष्टिकोन होईल. सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला तुम्ही स्वीकार करा आणि त्या व्यक्तीला स्वीकार केल्यानंतर त्या व्यक्तीची साथ देणे, म्हणजे त्याला ओके. ऐकून घेणे. हं, आजकाल कसं झालंय, आय लव्ह यू पटकन निघतं, हं. पण आय लिसन यू अ, निघत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ऐकून घेत नाही, त्याच्या हं. मनातलं जे द्वंद्व आहे, त्याच्या मनातली जी पीडा आहे, त्याच्या मनातली जी अगतिकता आहे, ती जोपर्यंत तुम्ही ऐकून नाही घेणार, तोपर्यंत त्याचं मन खाली होणार नाही. हं. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच झालेला आहे, की ऐकून कोणाला नाही घ्यायचं आहे, सांगायचं सांगा सर्वांना आहे. सगळ्यांना. म्हणजे जीभ मोठी झाली आहे, कान छोटे झालेले आहे. आणि त्यामुळेच थेरपिस्ट, समुपदेशक किंवा काउन्सिलर यांचं प्रमाण का वाढतंय? कारण की हे ते कान बनत चालले. हां. घरचे ऐकत नाही, मित्र गृहीत धरून ठेवलेलं आहे, हं. पार्टनरनी गृहीत धरलाय, इतर कोणी त्याला दिसत नाही. मग तो काय करेल? ती जी त्याची खदखद आहे, ती कुठे जाऊन तो हां. व्यक्त करेल? तर डिप्रेशनचं सगळ्यात अपोझिट काय? जसं मी सांगितलं अँक्झायटीचं अपोझिट सेफ्टी आहे. डिप्रेशनचं अपोझिट एक्सप्रेशन. ओके. एक्सप्रेशन इज अपोझिट ऑफ डिप्रेशन. त्या व्यक्तीला व्यक्त होणे, हां. जो व्यक्त होतो तोच व्यक्ती आहे. ॲक्चुअली व्यक्तीची करेक्ट. माझी खरी परिभाषा, हं, डेफिनेशन काय म्हणा, व्यक्त होतो तो व्यक्ती हं. आणि जो लुप्त पावतो तो व्यक्ती कसला?
म्हणजे व्यक्ती म्हणाल तर त्याला व्यक्त होणे आवश्यक आहे. नाहीतर तो डिप्रेशनच्या खाईत कोसळणारच आहे. तर ओके. सगळ्यात पहिलं की त्याला ऐकून घेणे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला व्यक्त होण्याची ती स्पेस देणे. ओके. मग ती घरात असू द्या किंवा जर घरात नाही पॉसिबल तर कुठल्या डॉक्टरकडे, थेरपिस्टकडे ओके. कुठेतरी घेऊन जा. सारखं-सारखं ज्या व्यक्तीला तुम्ही बोलता ना, तुझ्यातच प्रॉब्लेम आहे, तुझ्यातच प्रॉब्लेम आहे, हं. तुझ्यात काहीतरी आहे. मग त्याने काय होतं, की त्याचा कॉन्फिडन्स जातो, त्याचा हं. बिलीफ जातो आणि तो अजून मग अ, ओके. म्हणजे तो डिप्रेशनमधून बाहेर तर कधी येणार नाही, पण अजून त्याच्या पुढच्या बिमाऱ्या तो जरूर नक्की काढेल. ओके. आणि खरं सांगू, अशा परिस्थितीमध्ये काय होतं, की एखाद्याचं लग्न झालं, विवाह झाला आणि मग त्याच्यानंतर त्याचे काही सामाजिक जबाबदाऱ्या येतात. पत्नी आहे, त्याचे इन-लॉज आहे किंवा ती मुलगी असेल तर तिचे इन-लॉज आहे, मुलगा असेल तर तिच्या जबाबदाऱ्या. त्यामध्ये काय होतं, त्याचं जे हितगुज आहे, हं. त्याच्या मनात जी कोलाहल आहे, त्याच्या मनात जे दडलेल्या भावना आहे, तो ज्या पहिले लग्नाच्या पूर्वी म्हणा किंवा इतर असताना, हं. शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये तो मित्रांसोबत ज्याप्रमाणे दिलखुलासपणे व्यक्त करत हं. होता, ते कुठेतरी बंद झालेलं आहे. हां. म्हणजे आता भले नेटवर्क चांगलं झालेलं आहे, हं. पण नेटवर्किंग बंद झालेलं आहे. ओके. आता असं झालंय, की कुठेही आपण जातो, तो पहिले नेटवर्क आहे का पहिले बघतो. हां. पण त्या नेटवर्कच्या चक्करमध्ये आपलं नेटवर्किंग बंद झालेलं हं. आहे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण माहिती आहे, की ज्यावेळी तुमच्याकडे 4 मित्र असतात, हं. ते तुमच्यासोबत जे दिलखुलास गप्पा मारतात, ते तुमची काहीतरी मजा घेतात, तुम्ही त्यांची काही मजा घेता. हं. त्या मजेमध्ये त्या दुःखांचेही सुद्धा भरपूर जे काही साचलेले अ, वेदना आहेत, ज्या हं. ज्या बनलेले एक गाठी आहेत, त्या हं. मोकळ्या होतात. हं. त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त मित्र आहेत, ते असा कोणी मी डिप्रेशनमध्ये गेलेला बघितला नाही. हं. आणि मी तर म्हणेल, की तुम्ही सगळे विचार करा तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्यांचे भरपूर मित्र आहेत, हं. त्यांना डिप्रेशन कधी स्पर्शही करू शकत नाही. हं. पण ज्यांचे मित्र संकुचित होत गेल्या, संकीर्ण होत गेल्या, कमी होत गेल्या, त्यांना डिप्रेशननी घेरून ठेवलेलं आहे. जर ओके. तुम्ही मित्रांनी घेरलेले असाल, तर तुम्हाला डिप्रेशन कधीच हां. घेरून धरू शकत नाही. पण तुम्ही जर मित्रांनी घेरलेले नसाल, तर डिप्रेशन तिथे उभं आहे. ओके. त्यामुळे मित्र असावे आणि भरपूर मित्र असावे. ओके. मैत्रिणी असेल तर मैत्रिणी असाव्या, भरपूर मैत्रिणी असाव्या. हा सर्वात असा उपाय आहे, म्हणजे म्हणतात ना, की बिना औषधाचा, हं. बिना खर्चाचा आणि जास्त उपयोगाचा. सो समजा एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जर आहे, आपण असं म्हणतोय, तर हं. तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकतो का? हां, म्हणजे आता तुम्ही सध्याची जरी परिस्थिती बघितली, तर मागच्याच काही दिवसापूर्वी अ, लातूरचे एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर राठोड, त्यांचा जर बॅकग्राऊंड बघता किंवा हं. त्यांची जी सध्याची परिस्थिती बघता, तेवढे प्रसिद्ध होते, कार्डिओलॉजिस्ट होते आणि ते सुद्धा इतक्या मोठ्या प्रॅक्टिसमधून होते. त्यांची वाईफ ऑन्कॉलॉजिस्ट होती. 5 ओके. वर्षाचा मुलगा होता. त्यांचे वडीलसुद्धा कार्डिओलॉजिस्ट होते आणि 2021 मध्ये ते एक्सपायर्ड झाले. सो त्या केसमध्ये जर तुम्ही बघाल, तर एक डॉक्टर आणि हं. ते पण नावाजलेले प्रसिद्ध डॉक्टर, ज्यांचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे. त्या व्यक्तीने घरातून सकाळी 11 वाजता निघून स्वतःच्याच हॉस्पिटलमधले ॲनेस्थेसियाचे 2 वाईल्स आणि सिरिंज घेऊन निघाले आणि स्वतःच्याच कारमध्ये ते त्यांनी स्वतःला इंजेक्ट केले. ओह! आता त्या परिस्थितीमध्ये तेवढी भूमिका त्या पण एका नामांकित डॉक्टरने म्हणजे ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, जे एवढे काय म्हणतात क्रीम ऑफ द क्रीम हां. लेयरमध्ये येतात. अशा बुद्धिजीवी लोकांनी जेव्हा हे पावलं उचलतात, त्यावेळी कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह होतं, की मग व्यक्त कुठे व्हावं व्यक्तीने? हं. आणि ती व्यक्ती एवढी अभ्यासू, ती व्यक्ती एवढी हुशार, ती व्यक्ती एवढी नामवंत, का त्यांना डिप्रेशन किंवा त्याचे हां. कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचं काय सायन्स असतं आणि का ते जेव्हा हं. जातही होते त्या डिप्रेशनच्या पूर्ण याच्यातून, का त्यांना ते त्याची जाणीव नसेल झाली. पण हं. तेच आहे ना, की मी जसं बोललो ना, की
जसं पहिलेच्या काळामध्ये काय होतं ना, संकट होती, त्रास होते, हं. पण नाती ना मजबूत होती. हां. लोक मजबूत होते. तेव्हा संकट यायची, पण तो माणूस शेतावरून आला, की पहिले तो जाऊन बाहेर बसायचा, 4 हं, हं. मित्रांसोबत बसायचा, 4 त्याच्या सवंगड्यांसोबत बसायचा, गप्पा-गोष्टी करायचा, हां. व्यक्त व्हायचा. करेक्ट. पण आता दगादगीच्या जीवनामध्ये असं झालेलं आहे ना, की ट्रिप प्लॅन करावी लागते. हां. मित्रांना फोन करावे लागतात. मित्रांना बोलवावं लागतं आणि असा कोणी उरले नाही, जिथे जाऊन माणूस निपक्षपातीपणे स्वतःला हां. व्यक्त करेल. आणि त्यातून काही त्याला भले सोल्युशन मिळो ना मिळो, हं. पण त्याचं मन हलकं होईल. करेक्ट. त्याच्यामध्ये साठलेला जो साठा आहे दुःखाचा, हं. वेदनेचा किंवा त्या त्रासाचा, तो तिथे कुठेतरी रिलीज होईल, हां. अशी जागा उरलेली नाही. आणि मग डॉक्टर असू द्या, लॉयर असू द्या किंवा मोठे-मोठे फिल्म स्टार असू द्या हं. किंवा मोठे-मोठे बिझनेसमन असू द्या. म्हणजे सी-सी-डीचे जे मालक होते सिद्धार्थ, हां. त्यांनी सुद्धा मंगलोरमध्ये तसं पाऊल उचललं. आर्थिक कारण असू द्या, सामाजिक कारण असू द्या, व्यावसायिक कारण राहू शकते. कारणं काही राहू शकतात. हं. पण त्या कारणांपेक्षा मुद्दा हा आहे, की डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती इतक्या टोकाची भूमिका घेऊ शकतो का? तर हा घेऊ शकतो. पण कधी? जर तो दुर्लक्ष करेल तर. ओके. म्हणून ते लिहिलं राहते बघा हं. हायवेवर, नजर हटी, दुर्घटना घटी. तर डिप्रेशनच्या बाबतीमध्ये माझ्यासाठी हेच एक वाक्य आहे, की जर डिप्रेशनवरून तुमची नजर हटली, तर हं. दुर्घटना घटली. ओके. तर तुम्ही मग घरात असा, तुमचा कोणी मित्र असेल, तुमची कोणी पार्टनर असेल किंवा तुमच्या घरात असेल मित्र, जर कोणी असे संकेत देत आहे, हं. तो अलिप्त राहत आहे, एकटा राहत आहे, ओके. तो मिक्स होत नाहीये, तो सुस्त राहतोय, तो झोपतोय, तो त्याचे दुःख व्यक्त करत नाहीये, तो चुप-चुप राहतोय, हो. तो शांत राहतोय. तर हे जे अलार्मिंग सिग्नल्स आहे याला दुर्लक्ष करू नका. ओके. कारण की या दुर्लक्षपणातूनच एक दिवशी तो विस्फोट होत असतो. आणि त्याच्यासाठी त्यावेळी तो पाऊल उचलणे याचं कारणच एकमेव आहे, ती म्हणजे सुटका. ओके. त्या वेदना एवढ्या असह्य होत असतात, की त्याला त्या वेदनेतून कायमची सुटका म्हणजे मृत्यू वाटतो. हं. तर तुम्ही जर बघितलं आत्महत्येचं कारण तसं भलेही काही राहू शकते, पण खरं कारण आहे, की कोणाला मरायला आवडत नाही. कोणी मरायला स्वतःहून जात नाही. त्या वेदना एवढ्या असह्य होत राहतात, ओके. की त्या वेदनेतून त्याला एक कायमची सुटका हवी असते आणि ती सुटका म्हणजे मृत्यू. हो. असं त्याचं मन, असा त्याचा विचार त्याला ज्यावेळी कन्व्हिन्स करतं आणि त्या कन्व्हिन्स करूनही सुद्धा विचाराला हा एक भाग झाला. पण तो विचार क्षणिक राहू शकतो. पण त्यावर केलेली जी कृती आहे, हं. त्याचे परिणाम मात्र कायमस्वरूपी होऊन जातात. हो. सो ॲट द एंड मला म्हणजे नेहमी असंच वाटत असतं, की कुठल्याही अशा प्रकारच्या लक्षणांना, कुठल्याही अशा प्रकारच्या बिहेवियरला दुर्लक्ष करणे किंवा ठीक आहे ना, हं. काय हरकत आहे. स्वतःही करू नये आणि इतरांच्याही करू नये. म्हणजे तुम्ही ओके. स्वतःही कोणी असेल, तो व्यक्ती जर असा कोणी त्या ह्याच्यातून जात आहे, तर त्यांनी स्वतःच्याही कडे दुर्लक्ष करू नये. ओके. ओके. आणि इतरांच्या जीवनामध्ये जर त्याला जर कुठे दिसतंय, तर त्यांनी त्यांच्याहीकडे दुर्लक्ष करू नये. ओके. कारण की स्टिच इन टाईम सेव्ह 9. हं. वेळेवर मारलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. हं. त्याप्रमाणे ही गोष्ट आता सध्या समाजामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आसपास दिसते, की आता डॉक्टर असू दे किंवा तुम्ही उच्चभ्रू सोसायटीतला कोणी व्यक्ती असू दे किंवा तो गरीब शेतकरी असू दे. म्हणजे शेतकरी पहिले आत्महत्या अजूनही करतायत. पहिली हं. करायचे. कर्जबाजारी होऊन. तर शेतकरी आत्महत्या करतो आणि मोठा शेठ पण करतो. हं. तर तुम्ही शेठ आहात की शेतकरी आहात, याला अर्थ नाहीये. तुम्ही दुर्लक्ष केलं, मग तुम्ही कोणीही असू द्या. हां. त्यावेळी तुमच्या मनावरचा ताबा जाणार आणि तुम्ही ते पाऊल उचलणार. ओके. मग चर्चेतून मला तर हे समजतंय, की स्ट्रेसपासून सुरुवात झाली ती डायरेक्ट सुसाईडपर्यंत ही जी जर्नी आहे, ही जर्नी एकच गोष्ट थांबवू शकते. जर तुम्हाला मन मोकळे करण्यासाठी कुणी असेल, तर तुम्ही यातून बाहेर पडू शकता. हेच मला तर वाटतंय डिस्कशनमधून मला जाणवलंय. निश्चितच. ओके. सो आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. हं, तुम्ही हं. आता होमिओपॅथिक डॉक्टर आहात. सो समजा एखाद्याला स्ट्रेस असू दे, डिप्रेशन असू दे किंवा एन्झायटी असू दे, व्हॉटएव्हर. ह्याच्यातून जर समजा बाहेर काढायचं असेल,
तर काउन्सिलिंग हा एक प्रकार आहेच आहे. पण मेडिसिन आपण जर मेडिसिन म्हटलं, तर अशी काही मेडिसिन आहेत का? हो, म्हणजे होमिओपॅथी शास्त्राची सुरुवातच अशी आहे, की जे फाउंडर होते, जे हां. फादर ऑफ होमिओपॅथी होते, संस्थापक होते, डॉक्टर सॅम्युएल हनीमन. त्यांनी ते स्वतः एक ॲलोपॅथिक डॉक्टर होते, एम-डी ओके. मेडिसिन होते. पण त्यांनी होमिओपॅथीची डिस्कव्हरीच याच्यासाठी केली, की सारखा रुग्ण त्यांच्याकडे एकाच त्रासासाठी सारखा येत जायचा. तर त्यांनी बरं. शोध काढला, की एका मी औषध दिलं तर हा ठीक होतो. परत काही दिवसांनी येतो. म्हणजे काहीतरी असं आहे, जे मला पकडू शकत नाही किंवा जे माझं मेडिसिन पकडत नाहीये. आणि ओके. तिथून त्यांनी होमिओपॅथीची डिस्कव्हरी केली. आणि होमिओपॅथी हे पहिलं आणि एकमेव असं शास्त्र आहे, जिथे माणसाच्या स्वभावाचा विचार केला जातो. माणसाच्या ओके. आवडी-निवडीचा विचार केला जातो. माणसाच्या जीवनशैलीचा विचार केला जातो. एवढंच नव्हे तर माणसाच्या जीवन प्रवासाचा विचार केला जातो, की लहानपणापासून ते आत्ता माझ्यासमोर तुम्ही बसले आहात. हं. तर आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये काय-काय अशा घटना घडल्या, ओके. ज्याचे पडसाद, ज्याचे परिणाम तुमच्या मनावर खोलपर्यंत गेलेले आहे. तर जर तुम्ही मानसशास्त्र बघितलं हं. आणि होमिओपॅथी बघितलं, तर तुम्हाला बिलकुल याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसेल, की होमिओपॅथी एक असं आहे, जे मानसशास्त्राचा विचार 300 वर्षापूर्वी करून चुकलेला आहे. ओके. आणि मन आणि मनाचे विविध हं. रंग आणि मनाचे विविध विकार याचा अभ्यास करून आणि त्या व्यक्तीचा अभ्यास करून देणारी पॅथी किंवा हं. पद्धती म्हणजे होमिओपॅथी. मग तुम्ही आत्ता म्हणालात, की एखादा पेशंट आल्यानंतर पूर्ण केस विचारता, की एक्झॅक्टली लहानपणी काही आघात झालेला आहे का? आणि मग तो कन्व्हर्ट झालाय कुठल्यातरी आजारामध्ये. मग आपण समजा असं बघतो, की काही हार्ट पेशंट असतात. मग सो त्यांच्या आयुष्यात बालपणी असं काही घडलं असेल, जेणेकरून त्यांना तो आजार झालाय, असं काही असू शकतं का? तो कुठला इन्सिडेंट असू शकतो आणि? असं पर्टिक्युलरली एका इन्सिडन्समधून हार्ट इलनेस आला असं हां. सांगू नाही शकत. कारण ओके. की व्यक्तिगणित त्याची हां. शरीरयष्टी, त्याचं जीन, त्याचा पूर्ण काय म्हणतो त्याचे पूर्वज, त्याचे हं. आई-वडील, त्याच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये हार्ट डिसीजेस होते का? ओके. किंवा त्याच्या आई-वडिलांना कुठले हार्ट रिलेटेड इश्यू आहे का? किंवा त्याच्या आजोबांना, पणजोबांना असं काही होतं का? म्हणजे तुमच्या त्या हां. जीनमध्ये, तुमच्या जनुकांमध्ये ती कोडिंग आहे का? ओके. ज्याच्याने तुम्हाला हार्ट डिसीज होऊ शकतात. हं. तर तुम्ही जर आज हं. त्याची केस घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आढळलं, कारण की होमिओपॅथीमध्ये फॅमिली हिस्ट्री पण घेतली हां. जाते. होमिओपॅथीमध्ये हे एक असं मेवशास्त्र ज्याची सगळी हिस्ट्री घेतली जाते. ओके. म्हणजे इतिहास, त्याचा सगळा पूर्ण इतिहास काढला जातो आणि त्या इतिहासावरून त्याचा भूगोल काढला जातो हं. आणि त्या इतिहास, भूगोल नंतर त्याला आजचं वर्तमानमध्ये काय त्यांनी रूप घेतलेलं आहे, त्याच्यानुसार त्याच्यावर औषध उपचार केला जातो. हे असं ओके. एकमेव शास्त्र आहे जिथे होमिओपॅथीनी मन, माइंड हं. आणि मेंटल्स म्हणजे मेंटल सिम्प्टम्स हां. प्रेझेंट जे सध्या आहेत ते, पहिले होते ते आणि त्याचा एक पॅटर्न, ओके. तो एक धागा पकडून जे औषध दिलं जातं, ते खरं होमिओपॅथीचं औषध असतं. त्यामुळे ते ओह! रूट कॉजवर काम करतं. त्यामुळे ते मनावर काम करतं. जनरली आपल्या मराठीमध्ये म्हणतात, की स्वभावाला औषध नाही. हां. पण आम्ही होमिओपॅथीमध्ये म्हणतो, की स्वभावालाच औषध औषध आहे. आहे. कारण की हां. जोपर्यंत तुम्ही स्वभावाला औषध देत नाही, हां. तोपर्यंत कितीही शरीराला औषधं दिले, तरी तो रोग बरा होऊ शकत नाही. तर ओके. शरीराला आणि स्वभावाला धरून देणारी औषध जी पॅथी, जी उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी. ओके. पण मग स्वभावाला औषध असं तुम्ही म्हणताय, की औषध तुमच्याकडे आहे. पण मग त्या स्वभावावरती काम केल्यानंतर एखादा डिसीज बरा होतो. याच्यात काय सायंटिफिकली गोष्टी आहेत? साधं गणित आहे, की तुम्ही ज्यावेळी स्वभावाला औषध धरून दिलेलं आहे, त्या शरीराचा नुसता विचार नाही केला, की याला हं. डायबिटीज झालाय हं. किंवा याला थायरॉईड झालाय किंवा याला कुठला स्किनचा डिसऑर्डर झालाय. तुम्ही स्वभावाचा का विचार करताय? कारण की स्वभाव म्हणजे काय? की त्या व्यक्तीचे कोणते-कोणते आघात त्यांनी सहन केले, ओके. कोणते-कोणते ट्रॉमा, कोणते-कोणते त्याच्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग झालेले असतील किंवा त्याच्या जीवनामध्ये एक पॅटर्न दिसून येईल तुम्हाला. की त्याच त्या गोष्टी सारख्या झालेल्या आहेत. म्हणजे ओके. तो नापास झाला असेल हां. किंवा तो फेल झाला असेल किंवा तो रिजेक्ट झाला असेल. हं. तर अशा गोष्टींचा जेव्हा तुम्हाला पॅटर्न दिसतो, म्हणजे त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला त्याचा स्वभाव दिसतो. त्याची जी स्वभाव म्हणजे बेसिकली काय? स्वभाव. भाव म्हणजे भावना. हं. त्याच्या वैयक्तिक भावनांचा एक तुम्हाला कलर दिसतो.
ओके. आणि त्या वैयक्तिक भावनांचा विचार करून तुम्ही त्या व्यक्तीला इंडिव्हिज्युअलाइज करता. म्हणजे त्याला वेगळं करता. भले त्याला डायबिटीजवाले 10 रुग्ण असतील, हां. तर होमिओपॅथीमध्ये 10च्या 10 एकच मेडिसिन नसतं. ओके. 10 डायबिटीजवाले असतील, तर त्यांना 10 वेगवेगळे औषधं असतात. ओके. का? कारण की स्वभाव. डायबिटीज जरी एक असेल, म्हणजे शरीराला झालेली हं. विकार जरी एक असेल, तरी स्वभाव मात्र वेगवेगळे हां. आहे. म्हणून ते स्वभावाला औषध आहे किंवा स्वभावाला धरून औषध आहे. तर त्यावेळी काय होतं, की त्याला इंडिव्हिज्युअलाइज करून ज्यावेळी औषध दिलं जातं, हां. ते त्याच्या नुसतं शरीराला नाही, तर त्याच्या त्या पॅटर्न्सला, म्हणजे ते जे स्वभावाचे पॅटर्न आहे, हं. स्वतःचे जे भाव आहे, जे 100% नेहमी हं. निगेटिव्हच असतात. ओके. पॉझिटिव्ह भावाला कोण हं. औषध नसतं. हं. जे पॉझिटिव्ह त्याला कशाला सुधराय. कशाला? जे निगेटिव्ह पॅटर्न आहे, म्हणजे त्याची दुःखी होण्याची त्याची टेंडन्सी आहे हं. किंवा त्याची थोडीशी लेझी राहण्याची टेंडन्सी आहे किंवा त्याची थोडीशी काय म्हणते रागीट स्वभावाची टेंडन्सी आहे. या टेंडन्सीला धरून जे औषध देतात, तेव्हा ती टेंडन्सी पण हील होते ओके. किंवा त्या टेंडन्सीमुळे झालेला डायबिटीज पण ठीक होतो. म्हणजे तुम्ही नुसतं फळ नाही कापत आहे, मुळाला सुद्धा कापत आहे. ओके. म्हणजे औषध जेव्हा मुळाशी जाते, तेव्हा फळाशी पण जाते. सो इट ओके. जस्ट नॉट ट्रीट फ्रुट्स, बट द रूट्स ऑल्सो. सो ओके. मूळ मुद्दा असा आहे, की होमिओपॅथी हे शास्त्र मुळाला धरून, स्वभावाला धरून जेव्हा देता, हं. त्यावेळी तुमचे ते रिझल्ट हे परमनंट क्युअर क्रिएट करतं. ओके. लाँग लास्टिंग रिझल्ट येतं. तात्पुरता आराम देऊन त्याचं डायबिटीज कमी करणं नाही. ओके. मग परत तुम्ही शरीराचाच विचार केला, हां. मनाचा विचार केला नाही. म्हणून तिथे होमिओपॅथी हे पहिलं शास्त्र आहे, जिथे मनाला धरून औषध देणारी पद्धती. पण मग साधारण एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली, समजा डिप्रेशनचा पेशंट आहे आणि त्याने जेव्हा ट्रीटमेंट घेतल्यानंतर साधारण रिझल्ट यायला किती दिवस लागतात? हे बघा, माझ्याकडे आता एक केस होती, ती म्हणजे साधारण जास्त नाही तर दीड सव्वा महिना झालेला होता ओके. आणि त्यांनी एक ॲक्सिडेंट पाहिलेला. हं. म्हणजे नवी मुंबईचीच घटना आहे, की त्यांनी एक मित्रांसोबत उभा होता, गप्पा-गोष्टी करत होता, जसं आजकाल तुम्ही मुलं बघता. हं. आणि त्यांनी त्या रस्त्यावरचा एक ॲक्सिडेंट पाहिला आणि त्या हं. ॲक्सिडेंटमुळे त्याला एवढा शॉक लागला, की तो एवढा घाबरला, एवढा हे झाला, की तो त्याच्या मित्राला बोलला, की "तू मला घरी सोड, घरी सोड, घरी सोड." हं. आणि त्या घाबरलेल्या अवस्थेत तो जो घरी गेला, हं. त्यानंतर तो दीड महिना घरातून बाहेरच नव्हता निघाला. ओह! मग त्या ॲक्सिडेंटचा एवढा शॉक, सडन शॉक एवढा बसला त्याला, की तो घरातूनच बाहेर नाही निघाला. आणि त्यांनी केसं कापणं बंद केले, शेव्हिंग करणं बंद केली. आणि बापरे! डिप्रेशनचं सर्वात मुख्य कारण काय, मुख्य लक्षण काय, हं. की तुम्हाला ब्रश करायची इच्छा होत नाही, तुम्हाला सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, ओह! तुम्हाला जेवण करायची इच्छा होत नाही, अंघोळ करायची इच्छा होत नाही. म्हणजे ज्या तुमच्या दैनंदिन जीवनाच्या तुमच्या जे काही क्रिया आहेत, क्रिया आहेत. हं. त्यासुद्धा तुम्ही टाळता. ओह! त्यासुद्धा तुम्हाला करायची इच्छा किंवा ती ऊर्जा तुम्हाला नसते. आणि अशा परिस्थितीत असताना तो वाया वाया माझ्यापर्यंत पोहोचला. आणि मी हा पूर्ण इन्सिडन्स ऐकला, की काय झालं, तर त्याला हार्डली 1.5 ते 2 महिने झाले होते. ओके. मी जसं सांगितलं. त्याला मी आज मला तो दिवस पण आठवतो, 14 मे 2026 ची 26. गोष्ट आहे. आणि मी त्याला दिलं औषध आणि त्याला हार्डली मी त्याला म्हटलं, की "तू मला आठवड्यावर", कारण की मला माहिती होतं हा सव्वा हं. दीड महिन्यात हा लवकर रिकव्हरी होणार. मी त्याला 8 दिवसानंतर त्याला म्हटलं, की "तू मला फक्त फोटो पाठव." हं. त्यांनी फोटो नाही पाठवला. पण बरं झालं, 12व्या दिवशी तो माझ्या क्लिनिकमध्ये होता आणि आजही तो ओके. फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहे. त्याचा त्या दिवशीचा फोटो आणि त्या दिवशीचा. त्या दिवशी तो अक्षरशः कटिंग करून, केस कापून, व्यवस्थित शेव्हिंग वगैरे सगळं ओके. करून, शर्ट तेच घातलेलं होतं, ओके. पण आतली व्यक्ती बदललेली होती. ओह! त्याच्यावरचे भाव बदललेले होते. तर होमिओपॅथी अशी कसं आहे, होमिओपॅथीमध्ये ना एक अजून मोठा मिथ आहे. हां. होमिओपॅथीबद्दल गैरसमज म्हणा, मिथ म्हणा, 2 आहेत. हं. एक तर काय, की ही खूप स्लो काम करते. हां. आरामात काम करते. दुसरं सगळ्यांवर काम करते. हं. दोन्ही चुकीचे आहे. ओके. होमिओपॅथी स्लो काम करत नाही. स्लो काम करणारी ती पॅथीच नाही आहे. आणि जर ती तशी असती, तर मग लोकांनी घेतलीच कशाला असती? हं. मी जर तुम्हाला म्हणेल, तुम्ही आज काय म्हणते, मी तुम्हाला आज अ, पैसे तुम्ही बँकेत टाका, हं. पुढच्या जन्मी तुम्ही विथड्रॉ करा. तुम्ही पैसे कशाला टाकणार बँकेमध्ये? हं. साधं गणित आहे. आज झाड लावतोय, तुम्ही म्हणाल हे वय ना 70 वर्षानंतर तुम्हाला फळ देईल. तुम्ही कशाला लावाल? हं. जर ती पॅथी आहे आणि ती उपचार पद्धती आहे, म्हणजे ती रिझल्ट देते आणि हं. ती सुद्धा तेवढेच
फक्त ते फास्ट कसं झालंय ना, ते ॲलोपॅथीशी तुलना होते. ॲलोपॅथीशी हां. कंपॅरिझन होतं. आणि ज्यावेळी तुम्ही कंपॅरिझन कराल, मग त्या दिवशी तुमचं मग ते त्या कंपॅरिझनमध्ये ते गडबड होऊन जाते. पण होमिओपॅथी फास्ट रिझल्ट केव्हा देते? जेव्हा तो इलनेस फास्ट आहे. म्हणजे सर्दी खोकल्यामध्ये सुद्धा होमिओपॅथी काम करते आणि तिथे पण चांगले रिझल्ट देते. पण तो ओके. सर्दी खोकला आहे ना. हं. पण एखादा डिप्रेशनमध्ये आहे, अँक्झायटीमध्ये आहे, डायबिटीज आहे, हं. थायरॉईड आहे, असे जे आजार किंवा विकार आहे, जे क्रॉनिक झालेले आहे, हां. तिथे फास्ट रिझल्ट कसा म्हणजे ते हं. ग्राह्य धरणे पण नाही तर चुकीचं आहे. बरोबर. तिथे होमिओपॅथी फास्ट नाही देऊ शकत. कारण की तो आजार पण व्हायला त्या व्यक्तीला 5 वर्ष, 6 वर्ष लागली आहे. हं. तर तिथे 5-6 महिन्याचा कालावधी दिला पाहिजे. जस्टिफायबल आहे. आणि ओके. दुसरा मिथ असा आहे की होमिओपॅथी सर्व ठीक करते. आता हं. मला सांगा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, फ्रॅक्चर झालं. तिथे होमिओपॅथी काय अ, करणार आहे? किंवा एखाद्याला हार्ट अटॅक आला, तिथे होमिओपॅथी काय करणार आहे? हं. आता कोणी क्लेम करणारं काही करेल. पण सत्य परिस्थिती आहे की तिथे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. तिथे करेक्ट. तुम्हाला भरती व्हावं लागेल. हं. तिथे सर्जरी करावं लागेल. त्यामुळे होमिओपॅथी सगळ्या ठिकाणी काम करते का? हा पण एक चुकीचा पायगंड आहे. हं. आणि होमिओपॅथी खूप फास्ट काम करत नाही, स्लो काम करते, आरामशीर करते, हा पण चुकीचा पायगंड आहे. सो ओके. होमिओपॅथी ही खूप अशी उपचार पद्धती आहे, जिथे लोकं किंवा जे काही पेशंट्स आहे, हां. ते ॲलोपॅथीनी कंटाळलेले आहे किंवा ओके. त्या क्रॉनिक डिसीजनी कंटाळलेले आहे आणि ते इतकी औषधं खाऊन सुद्धा जैसेच्या थे आहे. अशा केसेस ज्या जीर्ण झालेल्या आहेत, तिथे ओके. होमिओपॅथी एकदम सुंदररित्या काम करते आणि होमिओपॅथी तिथेही काम करते, जिथेच आत्ताच काही घटना घडली आणि जी मेडिसिननी ठीक होऊ शकते. ओके. मग आता होमिओपॅथीमध्ये गोळ्या, काउन्सिलिंग हे आहेच आहे. पण समजा एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे. सो त्याच्या आहारात मधून सुद्धा त्याला बूस्टअप मिळाला पाहिजे. सो असा काही पॅटर्न असतो का? असा पॅटर्न नाही, पण आता आपल्या सर्व दर्शकांना काही माझी स्वतःची अनुभवातून आलेली हं. एक रेसिपी समजा किंवा हं. काय, तर जसा मिल्कशेक असतो, तसा हां. मी तुमच्या सर्व दर्शकांना आणि हं. सर्व आपल्या पॉडकास्टच्या जेवढे बघत आहेत त्यांच्यासाठी एक माइंडशेक म्हणून मी सांगू शकतो. ओके. थोडी ऐकायला वेगळी आहे, पण हं. भन्नाट आहे. हं. आणि जो तो प्यायला लागेल, त्याला 8 ते 10 दिवसामध्ये त्याच्या मेंटल, इमोशनल स्टेटमध्ये नक्की फरक दिसेल. ओके. तर हा माइंडशेक म्हणजे काय आहे? हं. तर फार सोपा आहे. याच्यामध्ये सुरुवातीला 2 फळं आहेत. ते म्हणजे एक पायनॅपल, हां. अननस आणि दुसरं म्हणजे मस्कमेलन म्हणजे ओके. खरबूज. या 2 मध्ये असेच फायटोन्यूट्रिएंट्स आहे, फायटोकेमिकल्स आहे, जे तुमच्या डिप्रेशन, तुमच्या ब्रेनसाठी, तुमच्या अँक्झायटीसाठी खूप फायद्याचे असतात. ओह! 3 त्याच्यात ड्रायफ्रूट आहे. एक म्हणजे वॉलनट म्हणजे तुमचं आल्मंड आणि तुमचे ब्लॅक डेट्स. हं. हे 3 ड्रायफ्रूट झाले. वॉलनट, आल्मंड आणि ब्लॅक डेट्स. हं. 5 गोष्टी झाल्या. 3 त्याच्यामध्ये हर्ब्स आहे, जे फार इझिली कुठल्याही आयुर्वेदिकच्या किंवा कुठल्याही अशा शॉपमध्ये भेटतात. ते म्हणजे सर्वात प्रथम अश्वगंधा, ओके. दुसरं ब्राह्मी आणि तिसरं म्हणजे जे शेवग्याच्या शेंगाचा जो ओके. असतो, मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर. तिसरं ते 3 पावडर झाले. 5-5 ग्रॅम ते घ्यायचे आणि 2 हे सगळं बनल्यानंतर थोडा त्याच्यामध्ये मध घ्यायचं हं. आणि मध टाकल्यानंतर थोडं चिमूटभर विलायचीची पावडर, जी हं. पहिले पण आपण हां. बोललेलो आहे आणि थोडं जायफळची थोडीशी पावडर, म्हणजे ओके. चिमटी-चिमटीभर हं. आणि मधाचा एक थोडा अर्धा चमच मध. हं. हे जर तुम्ही घ्यायला लागले, तर याला मी माइंड ज्यूस याच्यासाठी बोलतो, कारण की मिल्कशेक तर सगळेच मला मिल्कशेक, हां. मिल्कशेक. तर म्हणून मी याला माझ्या पद्धतीने एक माझ्या पेशंट्सला मी सांगत असतो, की तुम्ही हाही एक उपाय म्हणा किंवा एक हं. तुमच्या म्हणतात ना घरगुती किंवा हां. तुमच्या किचनमधली एक रेमेडी आहे. म्हणून त्याला मी माइंडशेक नाव दिलं आहे. तर ओके. तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी पिले, तरी तुम्हाला तुमच्या मूडमध्ये किंवा तुमच्या माइंडसेटमध्ये डेफिनेटली फरक दिसतो. म्हणजे ज्याला ओके. म्हणतो ना आपण एक फ्रेशनेस येणे हं. किंवा एक तुम्हाला ती स्वच्छ, निर्मळ अशी भावना निर्माण होणे. हं. त्यासाठी हा एक माइंडशेक जरूर ट्राय करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा, की या माइंडशेकनी किती लोकांचं जे शेक होणारं माइंड आहे, हां. ते किती स्टेबल येस. झालं. सो आता आपल्याला हे तर कळालं, की मेडिसिन कसे काम करतात किंवा तुम्ही आता ज्यूस पण सांगितला, की कुठला शेक, माइंड माइंड शेक शेक. सांगितला. सो ह्याच्यानंतर एक अजून एक प्रकार येतो सायकोथेरपी. हां. जी लोकं खूप क्रॉनिक लेव्हलला गेलेली आहेत. सो त्यांच्यासाठी हे असं काम करते म्हणतात. सो एक्झॅक्टली काय आहे सायकोथेरपी?
सायकोथेरपी हा एक उपचार पद्धतीचाच पार्ट आहे. जसे सायकॉलॉजिस्ट असतात, सायकियाट्रिस्ट असतात, तसे सायकोथेरपिस्ट असतात. तर त्या ओके. नावामध्येच आहे की सायको मीन्स मनाशी रिलेटेड, हां. माइंड रिलेटेड आणि थेरपी म्हणजे उपचार, म्हणजे ओके. त्याच्यामध्ये दिलेली. तर मनाला उपचार देणारी पद्धती. त्याला टॉक थेरपी पण एक असं काय म्हणते उर्फ नाव आहे, ओके. की टॉक थेरपी. टॉक थेरपी म्हणजे काय, की अगेन तुम्ही कुठल्यातरी थेरपिस्टकडे जाता. तिथे तुम्ही स्वतःला व्यक्त करता. हां. स्वतःच्या मनातल्या सगळ्या त्या भावना, वेदना, दुःख सगळं काही तुम्ही शेअर हं. करता, व्यक्त करता. स्वतःला तिथे तुम्ही त्या अंगाला, त्या भावनांना, त्या जखमांना तिथे तुम्ही भरण्यासाठी जात असता. हं. ना की तिथे लपवण्यासाठी. कारण की बाकी जगामध्ये तुम्ही त्या जखमा लपवतच असता आणि लपवणे आणि त्याला झाकणे याची तुम्हाला इतकी सवय झालेली हां. राहते, की तुम्ही कुठे कधी त्या डिप्रेशन, अँक्झायटी किंवा स्ट्रेसमध्ये गेले तुम्हालाही कळत नाही. तर हो. सायकोथेरपीमध्ये त्या व्यक्तीच्या पूर्ण अगेन जसं होमिओपॅथीमध्ये जीवनाचा प्रवास आणि हां. आवडी-निवडी या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होते. सायकोथेरपीमध्ये त्या व्यक्तीच्या सेम त्याच्या व्यक्तीच्या पूर्ण प्रवासाची अभ्यास ओके. होतो. त्याच्या भावनांचा पूर्णतः निष्कर्ष काढला जातो, की त्याला जर आता भीती वाटत आहे, तर ते हं. भीतीचं कारण काय? त्या भीतीची कारणं काय त्याच्या लहानपणात आहे किंवा त्याच्या ॲडल्टहूडमध्ये आहे, की त्याला जर राग येत आहे, तर ते राग येत आहे ॲक्चुअली, की त्या रागाच्या मुळाशी काही ओके. दुःख दडलेलं आहे. यू नो त्या न्यूरोसायन्समध्ये सायकोथेरपीमध्ये एक अशी म्हण आहे, हं. की नेम इट टू टेम इट. ओके. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या भावनेला नाव देता, हां. म्हणजे तुम्ही असं म्हटलं की राग येतो. पण हं. राग येतो तर का राग येतो? त्या रागाच्या मुळाशी काय आहे? तर तुम्ही असं बघाल की त्याच्या खोलवर गेल्यानंतर तिथे दुःख दिसेल तुम्हाला ओके. किंवा त्याला अपयश आलेलं असतं हं. जीवनामध्ये. खूप तो हतबल झालेला असतो. त्या दुःखामुळे तो रागीट बनलेला असतो. तर वरवर ओके. पाहता तुम्ही त्याला आपण नाव काय देऊ की रागीट आहे. पण जेव्हा तुम्ही खोलवर जाता तुम्हाला कळतं की ते दुःख आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या भावनेला नाव देता म्हणजे हं. नेम इट टू टेम इट, तुम्हाला समजतं की अरे याचे दुःख आहे. तर हां. दुःख कमी करायचं. राग कमी करणे किंवा राग कमी करत जा हे समजावत घालण्यापेक्षा त्याला दुःख दुःख कसं कमी त्याचं करायचं कमी आहे. करता येईल याच्यावर जर भर दिला, तर त्याला फास्ट रिझल्ट येतात. ओके. त्याला आपण असं म्हणू की दॅट इज लाइक मेंटल करेक्शन आहे ते. इमोशनल ओके. अँड मेंटल करेक्शन. ओके. मेडिसिननी, औषधांनी त्याच्या बायोकेमिस्ट्रीला म्हणजे हां. त्याच्या शरीरामध्ये जे संप्रेरक आहे, जे हां. न्यूरोट्रान्समीटर आहे, हॉर्मोन्स आहेत, त्याच्यामध्ये बदल येतो. हं. आणि औषधासोबत जेव्हा शब्द येतात, तर शब्द आणि औषध ओके. यांची जेव्हा सांगड घातली जाते आणि याच्या दोन्हींच्या पूर्णतः कॉम्प्लिमेंटरी याच्यातून त्या व्यक्तीच्या मनाचे सर्व जखमा झाकून न ठेवता त्या भरून काढण्यावर भर दिला जातो. ओके. तर सायकोथेरपी ही जरी पाश्चात्य संस्कृतीतून आलेली थेरपी असली, तरी त्याचा मूळ जो संदेश आहे, तो महाभारतापासून चालण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे तुम्ही जर मला विचारलं, आता तुम्ही थोडे हां. आश्चर्यचकित झाले, की हां. महाभारतापासून कसं चालू झालेलं आहे? हां. तर श्रीकृष्ण हे सर्वात मोठे सायकियाट्रिस्ट होते. ओके. हां. श्रीकृष्ण हे सर्वात मोठे सायकोथेरपिस्ट होते करेक्ट, करेक्ट. आणि सर्वात मोठे पेशंट कोण होते? अर्जुन होते. अर्जुन. आणि ही थेरपी कुठे देण्यात आली? तर ही थेरपी कुरुक्षेत्रामध्ये देण्यात करेक्ट. आली. तर या पृथ्वीवरची सर्वात पहिली सायकोथेरपी, सर्वात पहिलं समुपदेशन, सर्वात पहिलं काउन्सिलिंग हे महाभारतात म्हणजे त्यावेळी घडलेलं आहे. हां. आणि त्यावेळी डॉक्टर कृष्णांनी पेशंट अर्जुनाला एन्झायटी पॅनिक अटॅकमधून बाहेर काढलं. हां. तर तुम्ही म्हणजे असं मी सर्वांना बोलत असतो, की ही जी सायकोथेरपी म्हणा किंवा तुम्ही याला टॉक थेरपी म्हणा, हं. ही काही पाश्चात्य संस्कृतीतून आलेली नाही. ही आपल्याच संस्कृतीतून गेलेली आहे. तिकडे ती जाऊन मग सायकोथेरपी बनून येते. ओके. त्यावेळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असू द्या किंवा त्यावेळी समजा तुम्ही उदाहरण घेतलं तर छत्रपती संभाजी महाराज, ते सुद्धा आपल्या गुरूंकडे जायचे. हं. ते सुद्धा जिजामाताकडे जायचे. तिथे जाऊन ते व्यक्त होत होते. स्वतःला व्यक्त करायचे. त्यावेळी ज्यांना जे प्रश्न पडायचे, ते हं. त्या गुरूंकडे जाऊन ते शेअर करायचे. मग ते त्यांचे आध्यात्मिक गुरु असू द्या किंवा ते त्यांचे शस्त्रातले, युद्ध इथले गुरु असू द्या. तर कुठल्याही व्यक्तीकडे जो त्या क्षेत्रातला
तज्ज्ञ आहे. हां. त्या व्यक्तीकडे जाऊन स्वतःची जी द्विधा मनस्थिती आहे, स्वतःची जी अ, दुःख, व्यथा आहे ती हं. सांगणे आणि त्यावर त्या व्यक्तीकडून 4 शब्द हं. जे आपल्याला हिंमत देतील, ओके. जे आपल्याला ताकद देतील हं. किंवा मी तर म्हणेल किंबहुना नवा दृष्टिकोन देतील. ओके. त्याच परिस्थितीकडे बघण्याचा, त्याच परिस्थितीला नवा चष्मा देतील, ओह! नवी दृष्टी देतील, नवा अँगल देतील, नवा पॉइंट ऑफ व्ह्यू देतो. तेव्हा तीच गोष्ट तुम्हाला ती जी असह्य होत असते, ती तुम्हाला एकदम ईझी वाटते, सोपी ओके. वाटते. म्हणजे ही थेरपी किंवा ही संकल्पना, की तुम्ही कोणाला मदत मागणे, कोणाकडे जाऊन आपल्या व्यथा व्यक्त करणे आणि त्या व्यथांवर काहीतरी औषध भले ना, पण त्या हां. व्यक्तीचे बोल म्हणजे त्या शब्द तुमच्यासाठी औषधासारखे काम करतात. हो. म्हणून बघा काही-काही डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जरी गेले आणि त्यांच्याशी बोलले, तरी तुम्हाला बरं वाटतं. हां. असे भरपूर पेशंट म्हणतात. करेक्ट. हे काय आहे? म्हणजे त्या डॉक्टरांशी बोलून बरं कसं काय वाटायला लागलं? हं. किंवा त्या व्यक्तीशी बोला असं काही असे मित्र असतात. काही असे तुमच्या आपल्या समाजात काही वयस्कर मंडळी असतात, हं. काका असतात, काही आपले काहीतरी मामा असतात किंवा असे कोणतेतरी आपल्या वडिलांचे मित्र असतात. हां. पण त्यांच्याशी बोलून तुम्ही काहीतरी जरी शेअर केलं, तरी तुम्हाला समाधान मिळतं. हां. भले ती समस्या किती जटिल असू द्या. करेक्ट. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, या आता कालानुरूप लोप पावत चाललेल्या आहेत. हां. मी जसं बोललो, लोकांना ऐकण्यात नाही, बोलण्यात बोलण्यात. जास्त इंटरेस्ट राहिलेला आहे. लोकांना नुसतं बोलायचं आहे, ऐकायचं नाही आहे. हं. त्यामुळे काय होतं, की ती गॅप वाढत चाललेली आहे. मैत्री, मित्रता किंवा ज्याला आपण म्हणतो ना, लोनलीनेस का हं. वाढत चाललाय? कारण की बिलॉन्गिंगनेस कमी होत चाललेलं हां. आहे. आपलेपणा कमी होत चाललाय, त्यामुळे एकटेपणा वाढत चाललाय. एकटेपणा वाढत नाहीये, आपलेपणा कमी होत चाललेला करेक्ट. आहे. हां. एखाद्या व्यक्तीला हा माझा आहे, हा आपला माणूस आहे. हा आपला माणूस असणारे किती माणसं उरलेले हं. आहे. आता तर मयतीलाही फार लोकं कमी येतात. कमी येतात. पहिले मयतीला असं 200-400 लोकं राहायचे. आता 20 जरी आले तरी हां. आता काहीतरी 2 महिन्यापूर्वी कुठे मोठे एक शायर होते. ते गेले त्यांच्या मयतीला काहीतरी 10-12 लोकं होते आणि ते खूप मोठे वेल नोन शायर आहे. दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा असं होतं. तर बरोबर. हे जे होत आलं ना, त्यामुळे माणसं आता दुरावली आहे हं. आणि त्यामुळे माणसं दुखावलेली आहे. पण मग सायकोथेरपिस्टकडे येण्याची योग्य वेळ कुठली असली पाहिजे? म्हणजे कुठल्या स्टेजला? म्हणजे डिप्रेशन, अँक्झायटी की म्हणजे स्टार्टिंगच्या फेजमध्येच? मी म्हणेल की योग्य वेळ ती ज्यावेळी तुम्हाला ती स्वतःहून हँडल करायला, स्वतःहून मॅनेज करायला कठीण जाते. ओके. म्हणजे तुम्ही क्लास कधी लावता? ज्यावेळी तुम्ही स्वतः स्वअभ्यास हां. करून, स्वतः घरी अभ्यास करून तुमच्याकडून ते होत नाही, तेव्हा तुम्ही हं. क्लास लावता. तुम्ही डान्स क्लास कधी लावता? कारण की तुम्हाला नाचण्याच्या काही स्टेप्स आल्या, आता त्याच्या पलीकडे तुम्हाला क्लास लावावा लागेल. हां. बरोबर? कुकिंगचा क्लास असू द्या, डान्स क्लास असू द्या, संगीताचा क्लास असू द्या, गायनाचा क्लास असू द्या. हे जसे क्लासेस लावतो, पहिले तर प्रत्येक विषयाचे क्लासेस राहायचे. हां. इंग्लिशचा वेगळा, करेक्ट, मॅथ्सचा करेक्ट. वेगळा, सायन्सचा वेगळा. मी लावले, तुम्ही लावले हं. असेल. तर त्यावेळी जसे आपण वेगवेगळ्या क्लाससाठी, वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या टीचरकडे जायचो, हं. तसंच आता आहे मनाचा एक क्लास लावावा. ओके. मनाचा पण एक क्लास असू शकतो ना. हां. का नेहमी इतिहासाचाच? का नेहमी भूगोलाचा? का नेहमी गणिताचाच? का नेहमी इंग्लिशचाच? हां. का नेहमी सायन्सचा? एक मनाचा क्लास लावला आणि आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा त्या क्लासला तुम्ही गेले आणि त्या क्लासमधून तुमचा मनाचा जो विषय आहे, हं. तो जर पक्का होत असेल, हां. मन मजबूत होत असेल, तर मनाचा क्लास का नाही लावावा? माझी तर अशी प्रांजळ आणि प्रामाणिक अशी विनंती म्हणा किंवा एक आर्जव आहे सर्व हं. व्यक्तींना, की तुम्ही वाट बघत बसू नका, की मी त्या लेव्हलला जाईल किंवा त्या टोकाला जाईल किंवा त्या एकदम एजवर जाईल, त्यावेळी मी काहीतरी पावलं उचलीन. हं. मनाचा क्लास लावायला वेळ नाही, हं. काळ नाही, वेदना महत्त्वाच्या आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही तो मनाचा क्लास लावता, तुम्ही बघा, की हे टीचर माझ्यासाठी किती फायद्याचे आहे. तुम्हाला हां. वाटलं, की नाही मला फायदा तर टीचर बदला, पण क्लास करेक्ट. नका सोडू. हां. काय होतं कधी-कधी याच्यामध्ये सोडून देतात. बरोबर. नाही मला फरक नाही पडला, मला ते सेशन नाही झालं. पण मग तुम्ही काय विषय सोडला का? हां.
तुम्ही इंग्लिशचे टीचर नाही भेटले. मग विषय नाही, मला शाळेमध्ये तुम्ही बोलले, स्कूलमध्ये मला इंग्लिश नको कारण की मला चांगला टीचर नाही भेटला किंवा मला चांगला क्लास नाही भेटला. तुम्ही टीचर बदलता, तुम्ही विषय नाही बदलत. तसंच आहे, तुम्ही थेरपिस्ट बदलू शकता, डॉक्टर बदलू शकता, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट बदलू शकता. पण तुम्ही तो विषय नका बदलू. कारण की त्या मनाच्या क्लासनी तुमचं जीवन अजून सुसह्य होणार आहे, सुसंगत होणार आहे. लहानपणी शाळेमध्ये तो विषयच नाही शिकवला गेला की मनाला कसं हँडल करायचं, मनाला कसं सांभाळायचं. त्यामुळे आज त्याचे क्लासेस तुम्हाला दिसतात. म्हणून मनाचे श्लोक होते, आता मनाचे क्लासेस आले. आणि मनाचे क्लासेस एक बोलण्याचा, माझा समजवण्याचा एक प्रयत्न आहे. पण प्रत्येक व्यक्तीने ज्यावेळी त्याला ते दुःख, ज्यावेळी त्याला त्या वेदना अनावर होतात आणि सहन होत नाहीये, त्यावेळी त्यांनी कोणाचीही पर्वा न करता, कोणाचीही परवानगी न घेता, स्वतःची जबाबदारी स्वतः उचलून, स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या शरीरासाठी ती जबाबदारी उचलून ते पाऊल घेतलं पाहिजे. म्हणजे मला डायरेक्ट बोलायलाही काही त्याच्यामध्ये वावगं नाही, की तुम्ही मूळव्याध झाली तर डॉक्टरकडे जाता आणि तुम्ही तो अंग डॉक्टरांना दाखवायला तयार असता. मग मनाच्या वेदना झालेला मन दाखवायला तुम्हाला एवढी का शरम? आणि त्याच्यासाठी जर औषधं घ्यायची वेळ आली तर त्याच्यासाठी पण काय एवढी शरम? का मन एक अवयव नाही म्हणून? की मनाची तुम्हाला गरज नाहीये म्हणून? आणि जग जिंकायची भाषा सर्वांनी केली जाते, पण मन जिंकायची भाषा कोण करेल? मन जिंकलं की जग जिंकलं. हा साधा सरळ माझ्याकडून एक हे असतो, की सायकोथेरपी असू द्या, होमिओपॅथी असू द्या, समुपदेशन काउन्सिलिंग असू द्या किंवा इतर कुठल्या थेरपी असू द्या. तुम्ही ज्या दिवशी मनाच्या आवाजाला ऐकणं बंद केलं, त्या दिवशी शरीर किंचाळणार. म्हणजेच त्याला आजार म्हणतो, रोग म्हणतो, डिसीज. तर मनाचा आवाज ऐका, नाहीतर एक दिवशी शरीर किंचाळणार. म्हणून ते शरीर किंचाळण्याआधी मनाचा आवाज जर तुम्ही ऐकला तर तुम्ही खूप मोठ्या आजाराच्या त्या विशियस सायकलमधून, मग डॉक्टर, मग मेडिसिन, मग हे, मग ते, याच्यातून भरपूर स्वतःला तुम्ही बाहेर काढू शकता. गणेशजी, सर्वांचे मन थकलेले आहेत. मन खराब नाही झालेलं आहे किंवा तुम्ही खराब नाही आहात किंवा तुम्ही बेकार नाही आहात. फक्त तुम्ही बेशुद्ध झालेले, बेहोश झालेले. का? कारण की मन थकलेले आहे. या थकलेल्या मनाला जोपर्यंत तुम्ही ऊर्जा देणार नाही, तोपर्यंत तुम्ही या डिस्ट्रॅक्शनमध्ये फसत राहा. आणि दुसरं म्हणजे कंपॅरिझन. कंपॅरिझनमध्ये तुम्ही सोशल मीडिया उघडलं की कोणीतरी फॉरेन व्हॅकेशनला गेलाय, कोणीतरी काही अवॉर्ड घेतलाय, कोणीतरी कुठल्या वर्कशॉपच घेत आहे, तर कोणी रिट्रीट घेत आहे, तर कोणी शॉपिंग करताय, कोणी कोणत्या कॅफेमध्ये जात आहे. म्हणजे जर तुम्ही सगळं जग बघितलं तर सगळं हे एक म्हणतात ना, अल्बम झालेला आहे. त्या अल्बममध्ये मग तो गेला माणूस की तो कम्पेअर करायला लागतो. आणि नकळत आहे, तो माणसाचा मानवी स्वभाव आहे की एखाद्याची BMW बघून स्वतःची मारुती किंवा स्वतःची होंडा सिटी का असे ना छोटीच वाटणार. पण तुम्ही एखाद्याची मारुती किंवा 800 बघा किंवा तुम्ही त्याच्यावर जाऊ द्या, एखाद्याची ऍक्टिवा बघा, तुम्हाला होंडा सिटी मोठी वाटते. हा एक साहजिक घटणारी घटना आहे. म्हणजे मानसिकता आहे ही, की तुम्ही जर मोठ्या श्रीमंत गलेगट्ट व्यक्तीकडे बघाल तर स्वतःला नेहमी गरीबच बघाल. पण तुम्ही झोपडपट्टी आणि तिथे किंवा त्याहूनही मी म्हणेल की जे रस्त्यावर जे आहेत, झोपडपट्टी तरी त्याला तरी छत आहे, म्हणजे तो ठीक आहे. पण त्याच्यावर जे रस्त्यावर जे झोपलेले राहतात रात्री, कधी तुम्ही गेले तर त्यांच्याकडे बघाल तर तुम्हाला वाटेल की अरे मी तर महिलात राहतो. तर मुद्दा काय आहे की या सोशल मीडियामध्ये दोन गोष्टी झाल्या, डिस्ट्रॅक्शन अँड कंपॅरिझन. आणि त्याच्यामुळे मग मन थकलेलं आहे. मग लोकांचे मन का थकले? कंपॅरिझन करून 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 आणि डिस्ट्रॅक्शनमध्ये जाऊन जाऊन जाऊन. आणि या थकलेल्या मनाला मग उपायच नसतो. ते थकलेलं आहे, मग ते कुठे ना कुठे कोलमडून जाणार. थकलेला व्यक्ती त्याचा
कुठेही पाय घसरतो, तो कुठेही गळून पडू शकतो. तसं मनाचं झालेलं आहे. मग मन गळून पडलेलं आहे. त्याला मग तुम्ही स्ट्रेस म्हणा, एन्झायटी म्हणा, डिप्रेशन म्हणा, हे सगळे नावं आहेत शेवटी, हम्म. डिसऑर्डर्स आहे. पण मूळ जे आहे त्याचं हे आहे की सर्वांनी स्वतःला एक प्रश्न विचारणं बंद केलंय की मी आज स्वतःशी कसा वागलो, मी आज स्वतःशी कसा बोललो, मी आज स्वतःला कसं ट्रीट केलं, मी आज स्वतःला कसं सांभाळलं सकाळपासून रात्रीपर्यंत. काय जीवन बदलणार आहे? अरे ॲक्शन घे ना करेक्ट, काहीतरी. ऍक्शन घ्यायला. आता हा पॉडकास्ट आपलाच होता. हे बघूनही तुम्ही म्हणाल ठीक आहे बघू काय अजून काय मोठं काय झालं तर बघू. मोठं काय झालं तर अजूनही मोठं काय झाल्याची वाट पाहत आहे. अजून काय मोठं होणार आहे? Correct. तर हा मुद्दा हा जो आहे की त्याच्यावर ती मदत न मागणे हम्म. किंवा मदत मागण्यामध्ये छोटेपणा हम्म. किंवा स्वतःच्या मनाची जबाबदारी न घेणे म्हणजेच मनाचा क्लास न लावणे, मग त्या विषयात तुम्ही फेल होणार. Okay. मनाच्या विषयात तुम्ही भाले बाकीचे दुसऱ्या विषयांमध्ये अव्वल याल, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट व्हाल, तुम्ही IITN व्हाल, तुम्ही IIM कराल, तुम्ही IPS क्रॅक कराल, तुम्ही UPSC क्रॅक, तुम्ही सगळं क्रॅक करा, पण तुमचं मन क्रॅक होऊन जाईल. हम्म. मग त्या एक्झाम क्रॅक करून तुम्ही काय साध्य केलं? म्हणून मनाचा क्लास लावा. बाकीच्या क्लाससोबत मनाचाही एक क्लास असू द्या Okay. की तिथून तुमचं मन ऊर्जावान होईल, Okay. ना की ते थकलेलं राहील. सो हा सोशल मीडियाविषयी माझा टेक आहे Okay. की सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. Correct. तुम्हाला ती कशी वापरायची तुम्हाला ठरवायचं आहे. सोशल मीडियाचा याच्यामध्ये म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर आपण हे करतोय त्या प्लॅटफॉर्मला जर तुम्ही उन्हे दुखणे काढले, यूट्यूब असू द्या, फेसबुक असू द्या किंवा इंस्टाग्राम असू द्या, इनफॅक्ट त्याच्यामुळे तर आज आपण बसलो आहोत. तर फक्त ते यूज कसं करायचं आणि किती करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ठरतो. ती चॉईस दिलेली आहे. सर आता शेवटाकडे येऊयात. समजा आता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. मगापासून आपण डिस्कशन तर केलंय, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशनचे प्रकार, बाहेर कसं पडायचं, हे सगळं आहेच आहे. पण एक शेवटचा उपाय की बाबा एक्झॅक्टली तुम्हाला जर तणावमुक्त राहायचंय, आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर कसं राहिलं पाहिजे? पहिले तर ज्यांनी इथपर्यंत हा पॉडकास्ट पाहिला त्यांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. कारण की जाता जाता त्यांना मी एक इतकी छान मैत्री आणि इतकी छान संगती देऊन जात आहे की कोणाचंच मन वाईट नसतं. मन वाईट नसतंच ॲक्च्युली. मन हे पाण्यासारखं आहे. पाण्यात जर विष टाकाल तर ते विष होतं. पाण्यात जर मध टाकाल तर ते मधाचं होतं. पाण्यात जर गंगाजल टाकाल तर ते गंगाजल आणि पाण्यात जर पंचामृत टाकाल तर ते पंचामृत होतं. त्याचप्रमाणे मन आहे. मन प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. मन हे निखळ आहे. मनावर जे विकार चढलेले आहे, ज्याला आपण भीती म्हणू, भय म्हणू, राग, लोभ, मत्सर, ईर्ष्या, चीड, गिल्ट, शेम, सॅडनेस, हे जे वेगवेगळे विकार आहेत, जसे षडरिपू आहेत किंवा अष्टरिपू आहेत, त्याप्रमाणे हे विकार जे आहे ते मनाला दूषित करतात. ओके. मन तर पाण्यासारखं निखळ आहे. तुमचं काय, माझं काय आणि या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाचं काय. पण त्या मनाला चढलेल्या या विकारांमुळे ते मन दूषित झालं. ते मन डिसीजमध्ये गेलं. ओके. आणि हे जे विकार आहे म्हणजे त्या मनाचे ते शत्रू आहेत. हम्म. आपण मनाचे शत्रू नाही ना, मन आपलं शत्रू आहे. हम्म. मनाला जे लागलेले हे विकार आहे ते खरे शत्रू आहे. ओके. तर खरा शत्रू मनाचा म्हणजे विकार. ओके. तर या विकाराच्या शत्रूला जर हारवायचं असेल, त्याच्यावर जर विजय प्राप्त करायची असेल, तर 6 व्ही हा. म्हणजे 6 मित्र, 6 मनमित्र असतात. ओके. त्या 6 मित्रांना आपण मगापासून मित्रांचं खूप सपोर्ट आणि मित्रांविषयी खूप छान बोललोय की मित्र किती महत्वाचे असतात. तसं 6 मनाचे मित्र आहेत. ते 6 मनाचे मित्र धरून जर आपण आयुष्य जगलो तर त्या एका शत्रूला आपण नक्कीच हरवू शकू आणि ओके. मन पुन्हा परत सजीव होईल, ऊर्जावान होईल आणि ओके. प्रसन्न होईल. तर ते हे 6 मित्र जे आहे ते सर्वात पहिलं म्हणजे विशुद्ध श्वास. मी पहिले पण ओके. आपल्या पॉडकास्टमध्ये हां. बोललो की विशुद्ध श्वास, नुसता श्वास नाही तर विशुद्ध.
फ्रेश एअरमध्ये, ओपन एअरमध्ये, जिथे चांगली शुद्ध हवा आहे, विशुद्ध हं. श्वास. दुसरा म्हणजे विश्वास, ज्याला ओके. आपण बोलू एक फेथ, एक ट्रस्ट, की एक बिलीफ घेऊन, की माझ्या पाठीशी काही एक अशी आध्यात्मिक शक्ती, हां. ईश्वरीय शक्ती आहे, जी माझं पालन-पोषण करते. ती आज आहे, कालही होती आणि ती हां. निरंतर राहणार आहे आणि माझ्या परिवारासाठी ती राहणार आहे. हं. हा विश्वास. तिसरा म्हणजे विश्राम. विश्राम ओके. म्हणजे रिलॅक्सेशन. एक काय म्हणतात मेडिटेटिव्ह रिलॅक्सेशन स्टेट, जे हं. मी पहिलेही बोललो, की ते हां. म्युझिकसोबत करा. चौथा म्हणजे विनोद. विनोद ओके. म्हणजे हास्य. हं. तुम्ही हसा. तुम्ही रडा, हं. तुम्ही लढा, पण तुम्ही हसा आणि जेवढे लढा त्याच्या 100 पटीने हसा. ओके. कारण की हसल्याने तुमच्या शरीरामध्ये एंडॉर्फिन रिलीज होतात. हं. त्याच्याही मागे एक सायन्स आहे, त्याच्याही मागे एक न्यूरोकेमिस्ट्री आहे. जेवढे तुम्ही हसता, हं. मग ते मिकी डोनाल्डचे व्हिडिओज बघा किंवा तुम्ही ते कार्टून बघा किंवा कुठले कॉमेडी शो बघा किंवा स्टँड कॉमेडी. जेवढे तुम्ही हसता तेवढे तुमच्या शरीरात एंडॉर्फिन रिलीज होतात. तर ओके. विनोद. आणि चौथा म्हणजे 5वा म्हणजे विराम. ओके. विराम म्हणजे पॉज. ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं, की सगळं विस्कळीत झालंय, हं. मला सुचत नाहीये, मी काय करू? मी इथे जाऊ, मी ते करू, की हे करू? मला मार्ग सुचत नाही, मला उपाय सुचत नाही. मी एकदम असा गोंधळून गेलेलो आहे. हं. अशा परिस्थितीमध्ये ॲक्शन इम्पॉर्टंट नसते, पॉज इम्पॉर्टंट असतो. ओके. विराम आणि विराममध्येच राम आहे. हं. तो विराम जो आहे, तो तुम्हाला तुमच्या मेंदूला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या चेतनाला, तुमच्या शरीराला शांत करतो आणि तुम्हाला ते क्लॅरिटी देतो. तो विराम. ओके. आणि शेवटचा म्हणजे विवेक. विवेक म्हणजे तुमचा एक आध्यात्मिक विवेक, जो तुम्हाला आध्यात्मिक मार्गाशी जोडतो. तुम्हाला तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि अयोग्य आहे हेही सांगतो. तुमच्यासाठी काय ओके. हितकारक आहे आणि काय घातक आहे हे सांगतो. तो विवेक. म्हणजे जरुरी नाही की तुम्ही आध्यात्मिक व्हा, पण हां. तुमच्यामध्ये एक विस्डम असावं. तो विवेक. म्हणजे हे असे 6 मित्र आहे. ओके. विशुद्धीचा श्वास, विश्वास, विश्राम, विनोद, विराम आणि विवेक. विवेक. हे 6 मित्र घेऊन जर तुम्ही रणांगणात, कुरुक्षेत्रात गेले, तर तुम्हाला त्या विकार नावाच्या शत्रूवर नक्कीच विजय प्राप्त होईल. अशी माझी स्वतःची अनुभव आहे. ओके. असे माझे आलेल्या इतक्या पेशंटमधला अनुभव आहे, की काय असं आहे जे मनाला मनमित्र म्हणून काम करेल. हां. मनाला उभारी देईल, मनाला हिंमत देईल आणि मनाला ती ताकद देईल. मी जसं सांगितलं, की मन थकलेले आहेत हं. आणि थकलेल्या मनाला ऊर्जा देणे आणि खरी मला जी सेवा वाटते, खरी मला जी पूजा वाटते आणि खरी मला जी जगाला जर काही थोडं देऊन जाण्याची जी एक वृत्ती आहे ती हं. वाटते, तर ती या पॉडकास्टद्वारे, या संवादाद्वारे एक मन, एक मन का होईना जर ऊर्जावान झालं हां. आणि ते सजीव झालं आणि त्याला ती जगण्याची, लढण्याची ती ताकद मिळाली, तरी आपलं हे पॉडकास्ट, आपला हा संवाद सार्थक ठरला, नक्कीच. असं मी समजेल. तुमचे मी मनापासून आभार मानतो पुनश्च, की तुम्ही माझ्यासोबत हा वेळ आणि हा संवाद साधला. अ, आपण या पॉडकास्टद्वारे एकच प्रार्थना करू, की प्रत्येकाच्या मनामध्ये मंगल हो आणि प्रत्येकाचं मन पुन्हा ऊर्जित हो, पुन्हा ऊर्जावान हो. नक्कीच, नक्कीच. मला असं वाटतं, की जसं तुम्ही आत्ता म्हणाला, की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर एक व्यक्ती जरी त्याच्या आयुष्यात चेंज करू शकला काहीतरी, तरी सार्थक झाला आणि नक्कीच मला वाटतं ते होईल. तरी आपले प्रेक्षक सजग आहेत. ते चांगला कंटेंट बरोबर घेतात आणि आपला चांगला कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि नक्कीच मला वाटतं ते त्यांच्या आयुष्यात ते फरक करतीलच. सो समजा आपले प्रेक्षक आहेत, त्यांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर साधारण प्रोसिजर काय असते मग? प्रोसिजर ऑफकोर्स माझे कॉन्टॅक्ट्स हं. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये राहतील. माझा ईमेल आयडी राहील आणि आपल्या रील्समध्ये पण ते हं. आपण पोस्ट करूया. आणि अजून त्या व्यतिरिक्तही काही असेल, तर ते ज्यावेळी कॉन्टॅक्ट करतात, त्यावेळी ते माझ्या टीमशी कनेक्ट होतात. त्यावेळी पुढची प्रोसिजर मग काय ओके. असते, कसं असतं, म्हणजे माझी काम करण्याची पद्धत काय? मी कशाप्रकारे या मनाची रिलेटेड असलेल्या प्रॉब्लेम्सला कसं हँडल करतो, म्हणजे ओके. होमिओपॅथीद्वारे, सायकोथेरपीद्वारे, ते पूर्ण गाईडन्स त्यांना त्याद्वारे जरूर मिळतं. आणि माझं एक असं प्रांजळ, परत एक हं. ऑनेस्ट आहे, हं. की सीरियस
होऊन चालणार नाही. हं. तुम्हाला या गोष्टीसाठी सिरियस व्हावं लागेल. ओके. म्हणजे तुम्ही ज्या त्रासामध्ये आहात, त्या त्रासासाठी तुम्ही सिरियस होऊ नका. हं. त्या त्रासाला जे सोल्युशन भेटलंय आणि त्या सोल्युशन सोबत ते सीरियस serious राहा. म्हणजे तुमचा तो सीरियस त्रास ऑटोमॅटिक कमी निघून होईल. जाईल. लोकं त्रासासाठी सीरियस होऊन जातात आणि मग हॉस्पिटलमध्ये सीरियस होतात. Correct. तुम्ही या गोष्टीसाठी म्हणजे त्याला जो उपाय भेटलाय, हां. उपचार भेटले, त्यासाठी सीरियस व्हा. त्यासाठी गांभीर्य घ्या. त्याची जबाबदारी घ्या. निश्चितच माझ्या अनुभवातून, माझ्या शक्तीतून, माझ्या जेवढं मला ईश्वराने दिलेलं ज्ञान आहे, त्यातून मी त्यांना जरूर मार्गदर्शन करीन. आणि जसं मी सांगितलं, की प्रत्येक मन हे ऊर्जावान व्हावं, Correct. अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना, सर्व आतापर्यंत जे टिकले हे हां. बघण्यासाठी त्यांना माझे मनापासून धन्यवाद. आणि गणेशजी तुमचे पुनश्च धन्यवाद. थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. आणि असेच तुम्ही पॉडकास्ट करत राहा आणि असेच इतर सर्व हजारो लाखो मन जे थकलेले आहे त्यांना आशेचा आणि हिमतीचा एक फायद्याची गोष्ट हं. सांगत राहा. Yes, yes. कारण की त्यांच्या फायद्यातच आपला फायदा आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. सो तुम्ही पण तुमचा वेळ दिला, इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.